दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता. विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 30 क्रमांकाचा. आणि त्या 30 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये जीवाच्या लक्षणावरती अव्याप्ती नावाचा दोष येतो असं पूर्वपक्ष जो बोलतो तो विषय आपला क्रमप्राप्त चालू आहे. अर्थात ज्या वेळेला जीव ब्रह्म ऐक्य निश्चय माझा होत नाही असा शिष्य बोलतो, श्री देवाने विचारलं का निश्चय होत नाही. तो म्हटला आपला सिद्धांत आहे लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. जीवाचं आणि ब्रह्माचं लक्षण साम्य असेल तर ऐक्य निश्चय होईल, पण लक्षण इथे साम्य नाही. आणि हे मी आपल्याला 3 निकषावर सिद्ध करून देऊ शकतो. श्रुती, अनुभूती, श्रुती आणि युक्ती. अनुभूतीने सांगितलं मी पाप पुण्याचा करता, सुखदुःखाचा भोगता, जन्ममरणादी धर्मवान, संसार निवृत्तीची इच्छा. हे सगळे धर्म कोणाच ठिकाणी, माझ्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी एकही नाही. किमान माझ्या ठिकाणी भासतात तरी ब्रह्माच्या ठिकाणी भासतही नाही. म्हणून जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही. ही अनुभूती आहे. श्रुतीने म्हणाल तर द्वा सुपर्णा संयोजा सखायाम समान वृक्ष परिश्वजाते. या श्रुतीमध्ये बुद्धिरूपी वृक्षावर जीवात्मा आणि परमात्मा हे 2 पक्षी श्रुतीने सांगितले. आणि जीवात्मा कसा सांगितला, कर्ता भोक्ता प्रकाश्य, आणि परमात्मा अकर्ता अभोक्ता प्रकाशक. म्हणजे श्रुतीने सुद्धा काय सिद्ध केला, भेद सिद्ध केला. जीवात्म्याचा अंतर्भाव परमात्म्यात कराल युक्ती तर कर्म करता किंवा उपासक राहणार नाही. आणि परमात्म्याचा अंतर्भाव जीवात्म्यात कराल तो उपास्य दैवत किंवा कर्म फलदाता राहणार नाही. म्हणजे 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येईल. अशा पद्धतीने श्रुती युक्ती अनुभूतीने जीव ब्रह्मामध्ये भेद सिद्ध होतो. मग मी अभेद निश्चय करू तर कसा करू. गुरुदेवांनी बोलण्या अगोदरच पूर्वमीमांसक म्हणायला लागला ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही. तर शिष्याने सांगितलं बाबा कर्म स्वतः जड असल्यामुळे ते फल द्यायला समर्थ नाही. श्रुती युक्तीने म्हणाल तर मग कर्माचं फल कर्मकर्त्याला लागलीच का भेटू नये. आणि अनुभूतीने म्हणाल तर व्यवहारातसुद्धा चोरीचं कर्म करणाऱ्याला शिक्षा देणारा चैतन्य न्यायाधीश मानावा लागतो. तसं ईश्वराचा सकर्ण अंगीकार केला पाहिजे. ईश्वर हा असिद्ध असं जे तुम्ही पूर्वमीमांसक बोलतात या बाबतीमध्ये तुमचं मत चुकीचं आहे. पूर्वमीमांसक शांत झालेत आणि मग याने पुन्हा आपली शंका गुरुदेवासमोर केली. जरी पूर्वमीमांसकाचं मत ईश्वराचा ते अंगीकार करत नसले, या बाबतीत त्यांचं मत विसंगत असलं, ईश्वराचा सकारण अंगीकार करावा लागतो हे मत सिद्धांताचंच उचित असलं तरी जीव शिवाचा ऐक्य निश्चय होईल कसा. तर गुरुदेवाने त्याला सांगितलं बाबा जीव ब्रह्म ऐक्य सिद्ध आहे. म्हटले का, कारण जीवाचा आणि ब्रह्माचा भेद हा जो तू श्रुतियुक्ती अनुभूतीने सिद्ध केला तर त्यामध्ये हा तू जो बोलणं हे तू सप्रामाणिक आणि संयुक्तिक वाटतं. पण सप्रामाणिक आणि संयुक्तिक वाटण्याचं कारण काय म्हणशील तर प्रमाण आहे द्वा सुपर्णा संयोजा सकाय. आणि संयुक्तिक म्हणजे परमात्म्याचा अंतर्भाव जीवात्म्यात व जीवात्म्याचा अंतर्भाव परमात्म्यात केला तर कर्मकर्ता किंवा फलदाता राहत नाही. म्हणजे 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येतं. पण या शंकेचं मूळ स्रोत काय असेल तर 2 शब्द एका अर्थवाची मानले. कोणते, ब्रह्म आणि ईश्वर. मग ते एक नाहीत का, तत्वता आहे काय, पण त्यांच्यामध्ये औपाधिक भेद आहे. आणि त्यांचा वास्तव अभेद आणि औपाधिक भेद. जिथे औपाधिक भेद आहे तिथे भेदच पाहायला पाहिजे आणि वास्तव अभेद आहे तो जाणला पाहिजे. पण तू काय करायला लागला, जिथे अभेद आहे तिथे भेद पाहू लागला आणि जिथे भेद आहे तिथे अभेद पाहू लागला. म्हणून तुझी शंका बळावलेली आहे. याकरता तुला एका चैतन्याचे 4 प्रकार करून सांगतो. म्हणजे काय होईल, बाळका जई जीवविजय तै एक घास विसाठाई कीजे, तशा पद्धतीने. पण तेही कळण्याकरता त्याचे स्वरूप आणि भेद कळणं कठीण असल्यामुळे एका आकाशाचे 4 प्रकार करून सांगतो. मग सांगा. मग सांगितले घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाश. आणि मग घटाकाशाच्या ठिकाणी दृष्टांत सिद्धांतामध्ये आपलं कुटस्थ चैतन्य, जलाकाशाच्या ठिकाणी जीव चैतन्य, मेघाकाशाच्या ठिकाणी ईश्वर चैतन्य आणि महाकाशाच्या ठिकाणी ब्रह्म चैतन्य. मग कुटस्थ चैतन्याचं काय लक्षण तर व्यष्टी अज्ञान किंवा बुद्धी याचा अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य. आणि जीव चैतन्याचं काय लक्षण तर बुद्धीचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं त्या बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव चैतन्य. असं जे जीव चैतन्याचं लक्षण केलं त्या लक्षणावर पूर्वपक्षाने ती शंका घेतलेली का तुमचं हे लक्षण कोणत्या दोषाने ग्रस्त आहे, अव्याप्ती नावाच्या दोषाने ग्रस्त आहे. तदैवी लक्षणम दोषत्रय शून्यम, त्यालाच खरं लक्षण म्हणतात जे त्रिदोष विवर्जित असतं. कोणते 3 दोष, एक आहे अतिव्याप्ती, दुसरा आहे अव्याप्ती, तिसरा आहे असंभव.
त्यापैकी मधला दोष घेतला या ठिकाणी अव्याप्ती. आपण मागे या दोषाचा विचार करून आलेलो आहे. अतिव्याप्ती कशाला म्हणतात? लक्ष्य वृत्तित्व सती अलक्ष्य वृत्तित्व अतिव्याप्ती. लक्ष्याच ठिकाणी लक्षण जाऊन अलक्ष्याच ठिकाणी सुद्धा लक्षण जाणं याला अतिव्याप्ती असं म्हणतात. लक्ष्य मात्र अवृत्तित्व असंभव. लक्ष्याच्या ठिकाणी लक्षण बिलकुल न जाणं याला असंभव नावाचा दोष म्हणतात. आणि लक्ष्य एकदेश वृत्तित्व अव्याप्ती. लक्ष्याच्या एकाच भागावर लक्षण जाणं, पूर्ण भागावर न जाणं याला अव्याप्ती असं म्हणतात. मग तुम्ही जीवाचं केलेलं लक्षण हे जीवाच्या एका भागावर जातं आणि एका भागावर जात नाही, म्हणजे ते कमी पडणं म्हणजेच अव्याप्ती नावाचा दोष येतो. कसा येतो त्याचा विचार काल करत असताना पूर्व पक्षाची शंका पाहत असताना आपण या 30 क्रमांकाचा जो परिच्छेद आहे त्यामध्ये शिष्य बोलतो तिथे आपण काल बघितलं. ते बघत असताना आपण अवस्था किती बघितलं इकडे बोला. आता ह्या अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती. शरीर स्थूल सूक्ष्म कारण, अभिमानी विश्व तेजस प्राज्ञ आहे ना. म्हणजे हे जागृती अवस्था, स्थूल शरीर त्याचा अभिमानी विश्व, स्वप्न अवस्था सूक्ष्म शरीर त्याचा अभिमानी तेजस, सुषुप्ती अवस्था कारण शरीर त्याचा अभिमानी प्राज्ञ. मग आता जागृतीमध्ये किंवा स्वप्नामध्ये कोण आहे? बुद्धी आहे ना. बुद्धी आहे म्हणजे त्या बुद्धीमध्ये चिदाभास पण आहे आणि अधिष्ठान चैतन्य पण आहे. म्हणजे मग जागृती अवस्था, स्थूल शरीर त्याचा अभिमानी विश्व, त्यावर तुम्ही केलेलं जीवाचं लक्षण जातं. नंतर स्वप्न अवस्था, सूक्ष्म शरीर त्याचा अभिमानी तेजस, त्यावरही लक्षण जातं, कारण दोन्ही ठिकाणी बुद्धी आहे. पण कुठे बुद्धी नाही? सुषुप्तीमध्ये बुद्धी नाही. आणि मग सुषुप्तीमध्ये असणारा जीव आहे, तिथे शरीर कोणतं आहे? कारण शरीर. छान. तिथे अवस्था कोणती आहे? सुषुप्ती अवस्था. आणि तिथं अभिमानी कोण आहे? प्राज्ञ. मग त्या कारण शरीर, सुषुप्ती अवस्था, प्राज्ञ स्वरूप जो जीव आहे त्याच्यावर जीवाचं लक्षण जात नाही. आणि जीव तर आहे कुठे? सुषुप्तीमध्ये. कोणत्या शरीरात? कारण शरीरात. कोणता जीव? प्राज्ञ स्वरूप जीव. आणि त्यावर केलेल्या जीवाचं लक्षण जात नाही, कारण सुषुप्तीमध्ये कोण नाही? बुद्धी नाही. आणि म्हणून तिथे बुद्धीच नाही तर बुद्धीमध्ये चेदाभास नाही, आणि चेदाभास नाही तर जीव चैतन्याचं लक्षण सिद्ध होत नाही, कारण उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक एका विने एक काम नाही. तसं जीवाचं लक्षण केलं तुम्ही. चैतन्य मेद अधिष्ठानम लिंग देहश्ची पुन्हाची इच्छा लिंग देहसात तत्संगो जीव उच्यते. 3 गोष्टी पाहिजे तुम्हाला. विशेषण अंतकरण किंवा साभास अंतकरण. विशेष असणारा साक्षी आत्मा आणि विशिष्ट असणारा प्रमाता जीव संसारी. मग त्या जीवाचं लक्षण, जीव तर 3 अवस्थेत आहे, 3 शरीरात आहे, 3 स्वरूपाचा आहे. त्यापैकी 2 अवस्थेत, 2 शरीरावर आणि 2 अभिमानी जीवावर तुमचं जीवाचं केलेलं लक्षण जातं. पण प्राज्ञ स्वरूप जीवावर लक्षण जात नाही, म्हणजे लक्षण काय झालं? कमी पडलं, म्हणजेच अव्याप्ती नावाचा दोष आला. असा कोण बोलला? काल शिष्य बोलला. मग त्याचं उत्तर श्री गुरुदेव आज देतात. खरं तर आमच्या या जीवाच्या लक्षणावर अव्याप्ती नावाचा दोष येत नाही. म्हणजे काय येत नाही? कारण आम्ही लक्षण काय केलं? अधिष्ठान कुटस्थ चैतन्य. बघा बोला. त्याच्या आश्रयानं असणार बुद्धी किंवा अंतकरण, आणि त्या बुद्धी किंवा अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब तिघाला म्हणून कोणतं चैतन्य म्हणतो आम्ही? जीव चैतन्य. हे आम्ही जीवाचं लक्षण केलं. एवढंच लक्षण केलं. आम्ही बुद्धी असा शब्द घातला, ती कोणत्या स्वरूपाचा असा शब्द घातला का? नाही. म्हणजे आम्ही बुद्धी असा शब्द घातला, ती कोणत्या स्वरूपाची असा शब्द घातला का? नाही. म्हणजे ती व्यक्त का अव्यक्त असा शब्द घातला का? नाही. आम्ही फक्त बुद्धी शब्द म्हटलो. मग सुषुप्ती अवस्थेमध्ये बुद्धी नाही का व्यक्त नाही? व्यक्त नाही. म्हणजे तिथेही बुद्धी आहे, कारण रूपाने ती आहे. म्हणजे कशावर नाही? अहो कारण गुणाकारीन वर्तन. ते आपल्याला मेघाकाशामधलं जल दिसलं का? नाही. पण कशावर नाही म्हटलं आपण? अनुमान प्रमाण. वृष्टीत्वात. ज्या अर्थीत पाऊस पडताना खाली जल येतं त्या अर्थी त्यात असल्याशिवाय नाही. बरं, त्या मेघातलं जलातलं प्रतिबिंब तरी पाहिलं का आपण? नाही. पण याचा जलाकाशात्वात. जलाकाशामध्ये खाली घाटात जल आहे, त्याच्यात प्रतिबिंब आहे. ते मेघात जल आहे, त्यातही प्रतिबिंब आहे. हे कोणतं प्रमाण म्हटलं आपण? अनुमान प्रमाण. तसं मग या ठिकाणी सुषुप्ती अवस्थेमध्ये म्हणजेच कारण शरीर प्राज्ञ स्वरूप जीव, तिथे जर बुद्धी नसती, ती कोणती अवस्था आहे? कारण अवस्था आहे. आणि तिथे जर बुद्धी नसती, ती कार्यरूप अवस्था जागृती स्वप्न, कार्यरूप शरीर स्थूल सूक्ष्म आणि कारणरूप अभिमानी विश्व तेजस, तिथे बुद्धीची प्रतीती आली असती का? आलीच नसती. कारण आपल्याकडे मन आहे, आडात नसेल पोहऱ्यात कुठून दिसेल? मग जर सुषुप्ती या कारणरूप अवस्था, सुषुप्ती प्राज्ञस्वरूप जीव कारण शरीर, तिथे जर कोण नसती, बुद्धी नसती, तर कुठे दिसली नसती? या 2 अवस्थेत, 2 शरीरात, 2 अभिमानाच्या ठिकाणी दिसली नसती. दिसते त्या अर्थी ती तिथे आहे. मग तिथे काय दिसत नाही? ती अव्यक्त आहे. इथे काय दिसते? ती व्यक्त आहे. म्हणून आम्ही बुद्धी शब्द घातलेला आहे. ती कोणत्या स्वरूपाची म्हटलो नाही, म्हणून आमच्यावर हा दोष येत नाही, असं कोण बोलतात? सिद्धांती श्री गुरुदेव बोलतात. पण जाऊ दे, एवढ्या बारकाव्यात पडण्यापेक्षा कुटस्थ चैतन्याचं लक्षण करताना कोणत्या 2 विशेषण आम्ही वापरलेले आहेत? बुद्धी किंवा
वेष्टी अज्ञान, बरोबर ना, दोन विशेषण वापरले. आणि मग त्याच वेळेस आपण बोललो कार्यरूप अवस्था म्हटलं तर बुद्धी, कारणरूप अवस्था म्हटलं तर वेष्टी अज्ञान आहे ना. नंतर व्यक्त म्हणलं तर बुद्धी, अव्यक्त म्हणलं तर वेष्टी अज्ञान, विश्व तेजस म्हणलं तर बुद्धी, आणि प्राज्ञ म्हणलं तर वेष्टी अज्ञान, स्थूल सूक्ष्म शरीर म्हणलं तर बुद्धी, आणि कारण शरीर म्हणलं तर वेष्टी अज्ञान, जागृती स्वप्न म्हणलं तर बुद्धी, शिशुक्ती म्हणलं तर वेष्टी अज्ञान. म्हणजे वेष्टी अज्ञानाच्या व्यक्त अवस्थेला म्हणतात बुद्धी, बरोबर आहे. आणि बुद्धीच्या अव्यक्त अवस्थेला म्हणतात वेष्टी अज्ञान. वेष्टी अज्ञान ज्या वेळेला कार्यरूपाने परिणित होतं त्याला म्हणतात बुद्धी, आणि ती बुद्धी ज्या वेळेला बीज रूपाने राहतं त्याला म्हणतात वेष्टी अज्ञान. त्यामुळे आम्ही वेष्टी अज्ञान विकल्पाने पद ठेवलेलंच आहे, बरोबर ना. आणि भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर दोन्हीचं लक्षण बरोबर आहे. मग आता इथे उपयोगाला आला आपल्याला, कारण आम्ही काय म्हणतो मग आता एवढ्या खरं तर बुद्धी आहेच येते ते, कारण बुद्धीच्याच अव्यक्त अवस्थेला वेष्टी अज्ञान असं म्हणतात. पण एवढ्या म्हणजे कारण बुद्धी शिशुक्तीमध्ये तिचा अभाव आहे असं नाही, फक्त ती व्यक्त नाही, म्हणून तिथे बोलले ते का भिन्न भिन्न दृष्टीने दोन्ही म्हणणं बरोबर आहे. कारण जीवाच्या बीजाचा विचार केला तर जीवाचं बीज कुठे आहे, वेष्टी अज्ञानात, आणि संसार धर्माची प्रतीती कुठे आहे, बुद्धीमध्ये. म्हणून भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर दोन्ही लक्षण करणं बरोबर आहे. असं वेष्टी कुटस्थ चैतन्याचं लक्षण करताना पाहिलं आपण. मग आता इथे लक्षण काय होईल, कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान, आणि त्या बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानामध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव चैतन्य. असं लक्षण केलं म्हणजे कोणता दोष येत नाही, अव्याप्ती नावाचा दोष येत नाही, असं गुरुदेव आता उत्तर देतात. ते उत्तर आपण वाचू. बघा श्री गुरु बोलतात, बाबा रे वास्तविक हा दोष नाही. काय दोष नाही, अव्याप्ती नावाचा दोष जीवाच्या लक्षणावरती येत नाही. का बरं, बघा बोलत चला. कारण झोपेमध्ये बुद्धीचा अत्यंत अभाव नसतो. त्याला काय वाटतं, बुद्धीची प्रतीती येत नाही म्हणजे तिचा काय झाला, अत्यंत अभाव झाला. एखादा झोपेतला मनुष्य काही बोलत नाही म्हणजे तो देवा घरी गेला का त्याच्याच घरी आहे, त्याच्याच घरी आहे. म्हणजे मग घरी आहे तर बोलत का नाही, बाबा त्याची वृत्ती कारणात लीन झालेली म्हणून तो बोलत नाही. पण बोलत नाही याचा अर्थ तो घरीच आहे, तो देवा घरी गेलेला नाही. तसं शिशुक्तीमध्ये बुद्धी काही कार्य करत नाही, मग ती नाही का, म्हणजे तिचा कोणता अभाव नाही, अत्यंत अभाव नाही. तिचं काय आहे, भाव आहे. भाव आहे ती बोलत का नाही, ती कारणातली नाही. जसं हा बोलत का नाही, त्याची वृत्ती कारणातली नाही म्हणून तो बोलत नाही. याचा अर्थ तो देवा घरी गेला नाही, तो घरीच आहे. बरं तो घरी नसता तर सकाळी बोलला नसता, सकाळी बोलतो त्या अर्थी तो घरीच आहे. तसं बुद्धी ही पुन्हा जागृती स्वप्नामध्ये, स्थूल सूक्ष्म शरीरामध्ये, विश्व तेजस या अभिमानीमध्ये व्यक्त रूपाने येते, त्या अर्थी ती आहे. त्यामुळे सुषुप्तीचा तिथे अत्यंत अभाव आहे. सुषुप्तीमध्ये बुद्धीचा अत्यंत अभाव आहे असं नाही. बुद्धीचा अत्यंत अभाव कधी होतो, फक्त ब्रह्मज्ञान झालं आणि त्याचा देह पडला नंतरच तिचा अत्यंत अभाव होतो. तोपर्यंत तिचा अत्यंत अभाव कधीच होत नाही. कारण आपण नेहमीच बोलतो हँडसेट बदलतो, सिम कार्ड तेच राहतं. तसं बुद्धी तीच आहे, सूक्ष्मदेह तोच आहे. कुठपर्यंत अनेक किती होणी फेरा हो द्या. म्हणजे आपण म्हणतो वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णान्यन्यानी संयाती नवानी देह. माऊली म्हणतात जीर्ण वस्त्र सांडीजे नित्य नूतन वेळीजे देहांतराते स्वीकारायचे चैतन्य नाते. मग या चैतन्यनाथ गौणत्वाने आत्म्याला म्हटलेले म्हणजे सूक्ष्मदेहाला. देह अनेक बदलत असतो देह, पण सूक्ष्मदेह तोच असतो आहे ना. शरीर आपलं वस्त्र अनेक बदलतं पण शरीर तेच असतं. कौमारम यौवनम, जरा अवस्था बदलतात शरीर ते आहे, वस्त्र बदलतात शरीर ते आहे. तसे हे स्थूल शरीर बदलतात, सूक्ष्मदेह तोच आहे ना. आणि ते सूक्ष्मदेह कधी जातो, ज्यावेळेला ब्रह्मज्ञान होईल त्यावेळेला अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध होतो. तसं मग बुद्धीचा सुषुप्तीमध्ये अत्यंत अभाव आहे का, नाही. फक्त तिची काही नाही, प्रतीती नाही, व्यक्त रूपाने प्रतीती नाही. म्हणून सुषुप्ती अवस्थेमध्ये बुद्धी नाही असं आहे का, हा बुद्धी आहे, बुद्धी आहे, ठीक ना, फक्त ती व्यक्त नाही. म्हणून आमच्या लक्षणावर हा अव्याप्ती नावाचा दोष येत नाही, असं एक पहिलं उत्तर देतात. बघा श्रीगुरु म्हणतात, बाबा रे हा वास्तविक दोष नाही. कारण झोपेत बुद्धीचा अत्यंत अभाव नसतो. ती म्हणजे बुद्धी आपल्या कारणात काय असते, लीन असते आहे ना. ती आपल्या कारणात म्हणजेच कुटस्थ आश्रित असणारं अज्ञान, कोणतं अज्ञान घ्यायचं ते वेष्टी अज्ञान. कुटस्थ आश्रित अज्ञानात म्हणजे वेष्टी अज्ञानात लीन असते. आणि त्या वेष्टी अज्ञानालाच काय म्हणतात, जागृतीत बुद्धी म्हणतात. आणि बुद्धीलाच सुषुप्तीमध्ये काय म्हणतात, वेष्टी अज्ञान म्हणतात. म्हणून आम्ही फक्त बुद्धी शब्द घातला होता. मग कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रय असणारी बुद्धी, बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला आम्ही जीव म्हटलो. म्हणून ते जीवाचं लक्षण त्या बुद्धीला वेष्टी अज्ञान असं म्हणतात. त्यामुळे तिचा अभाव नाही. पण जाऊ दे, तुला लक्षात नसेल येत तर आम्ही स्पष्ट सांगतो, वेष्टी अज्ञान किंवा बुद्धी. बुद्धी म्हटलं म्हणजे जागृती स्वप्न आलेत, स्थूल सूक्ष्म शरीर आलेत आणि विश्व तेजस स्वरूपाचा जीव आला.
आणि व्यष्टी अज्ञान म्हणलं म्हणजे सुषुप्ती अवस्था आली, कारण शरीर आलं आणि प्राज्ञ संज्ञ जीव आला, असं आता इथे बोलतात बघा. लक्षणामध्ये नुसता बुद्धी असा शब्द आहे, कोणता नाही. ती कोणत्या स्वरूपाची म्हणजे व्यक्त का अव्यक्त अशा कोणत्या स्वरूपाचा हा शब्द आम्ही घातलेला नाही, हे सांगितले नाही. पण इतक्या बारकाव्यात पडण्यापेक्षा आता तुझ्या समजुती करता आम्ही 2 पद विकल्पाने घालतो, बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान. बुद्धी म्हणलं म्हणजे जीवत्वाचं काय आहे, त्याच्यामध्ये जीवत्व स्पष्ट आहे, संसार धर्म स्पष्ट त्याच्यात प्रतीतीला येतात, बंधमोक्षाची व्यवस्था लागते, विचार सगळा करता येतो. आणि व्यष्टी अज्ञान म्हणलं का जीवत्वाचं त्याच्यामध्ये काय बीज आहे, व्यष्टी अज्ञान म्हणलं का जीवत्वाचं बीज आहे. म्हणून बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान इतका लक्षणात फरक केला म्हणजे झाले. आता हे जे वाक्य बोलतात त्याचं थोडंसं स्पष्टीकरण करतात बघा. सर्व व्यापक चैतन्य. आता व्यष्टी अज्ञान म्हणजे काय, व्यष्टी शब्द टाकला, नुसता अज्ञान शब्द नाही. तर आपलं मागे बऱ्याच वेळेला हा शब्द गेलेला आहे, व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हटलं की एक, समष्टी म्हटलं की अनेक. मनुष्य आहे ना, राम म्हटलं तर मग व्यष्टी होईल, आणि मनुष्य म्हटलं की मग समष्टी होईल, अनेक मनुष्य. मनुष्यत्व समष्टी म्हणा, आणि मनुष्य व्यष्टी. वृक्ष व्यष्टी आहे ना, जंगल म्हटलं की समष्टी आहे. तसं सगळ्या जगाला कारण त्याला समष्टी अज्ञान म्हणायचं, आणि एखाद्याला कारण त्याला व्यष्टी अज्ञान असं म्हणायचं. ते सांगतात बघा. सर्व व्यापक चैतन्य आश्रित असणारे जे अज्ञान आहे हे मागे आम्ही सांगितलेच आहे, आणि तेच समष्टी अज्ञान. सर्व म्हणजे स्वाश्रया स्वविषय त्याला म्हणायचं. जसं शेवाळ पाण्याच्याच आश्रयानंतर पाण्याला काय करतं, विषय म्हणजे आच्छादित करतं. माऊली म्हणतात, बाबळीची सारावे हाते पाणी तर वासे आहे ते, आभ्रची जावे गगन ते सिद्धचिके. म्हणजे शेवाळ कोणाच्या आसनाला तर पाण्याच्याच, आणि कोणाला आच्छादित करतं पाण्यालाच. तसं हे अज्ञान काय करतं, ब्रह्माच्याच आसनाला तर ब्रह्मालाच विषय म्हणजे आच्छादित करतं. मग समष्टी ब्रह्माच्या आसनात राहणारं जे अज्ञान ते समष्टी अज्ञान, आणि त्याच अज्ञानातला एक भाग एखाद्याला कारण ठरलं का त्याला म्हणायचं व्यष्टी अज्ञान. ते सांगतात बघा. सर्व व्यापक चैतन्य आश्रित अज्ञान आहे मागे सांगितलेच आहे, आणि तेच समष्टी अज्ञान. आणि त्या अज्ञानापैकी एका शरीराला जो अज्ञान अंश कारण असेल त्यास काय म्हणतात, व्यष्टी अज्ञान. ठीक ना. व्यष्टी आणि समष्टी, सगळ्या जगाला कारण आहे ते समष्टी अज्ञान, आणि एका देहाला कारण आहे ते व्यष्टी अज्ञान. आता दुसरे लक्षण असे की काय, एक कुटस्थ चैतन्य, 2 व्यष्टी अज्ञान, आणि त्या व्यष्टी अज्ञानात चैतन्याचा आभास, हे 3 मिळून काय झालं, जीव चैतन्य. पहिलं काय केलं होतं, कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी, आणि बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब ते जीव चैतन्य. मग पहिलं लक्षण बरोबर का दुसरं बरोबर का, दोन्ही बरोबर, दोन्ही बरोबर. बरं, पहिलं लक्षण घेतलं तर ते बुद्धीच्याच अव्यक्त अवस्थेला काय म्हणणार, व्यष्टी अज्ञान, आणि ते व्यष्टी अज्ञान घेतलं तर या व्यष्टी अज्ञानाचं व्यक्त अवस्थेला म्हणणार बुद्धी आहे ना. बरं, दोन्हीचा समन्वय करायचा म्हणला तर मग कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाला असणारं व्यष्टी अज्ञान किंवा बुद्धी, आणि त्या व्यष्टी अज्ञानात किंवा बुद्धीत कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणणार जीव चैतन्य. हे पुन्हा आणखी निर्दुष्ट लक्षण झालं. तेच आता पुढे बोलतील बघा. एका शरीरात जो अज्ञान अंश कारण असेल त्यास व्यष्टी अज्ञान. आता आपलं हे झालं कुटस्थ चैतन्य, व्यष्टी अज्ञान, आणि त्या व्यष्टी अज्ञानात चैतन्याचा आभास, हे 3 मिळून काय झाले, जीव चैतन्य. आता बघा, जीव चैतन्य असे लक्षण केले म्हणजे प्राज्ञाची हानी होणार नाही, म्हणजे प्राज्ञस्वरूप जीवावर लक्षणाची अव्याप्ती नावाचा दोष येतो, तो येणार नाही बघा. कारण म्हणजे प्राज्ञस्वरूप जीव आला ना. आता व्यष्टी अज्ञान म्हणलं म्हणजे कोणता जीव आला, प्राज्ञस्वरूप जीव आला, आणि बुद्धी म्हणलं म्हणजे विश्व तेजस स्वरूपाचा जीव आला. कारण सुषुप्तीमध्ये अज्ञानाचा अभाव नाही, म्हणून सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंबसहित अज्ञानाचा अंश आहे तोच जागृती स्वप्न अवस्थेमध्ये त्याला काय होतो, बुद्धिरूपाने परिणाम होतो. म्हणजे जागृती स्वप्न अवस्थेमध्ये व्यष्टी अज्ञान स्वरूप जो जीव आहे ना, ज्याला व्यष्टी अज्ञान सुषुप्तीत म्हणतात त्याला जागृतीमध्ये स्वप्नामध्ये बुद्धी म्हणतात, आणि ज्याला जागृती स्वप्नामध्ये बुद्धी म्हणतात त्याला सुषुप्तीमध्ये व्यष्टी अज्ञान म्हणतात. का, एका ठिकाणी व्यक्त आहे आणि एका ठिकाणी अव्यक्त आहे, एका ठिकाणी जीवाचं बीज आहे तर एकाच्या ठिकाणी संसार धर्माची प्रतीती आहे. एवढाच काय तो फरक. म्हणून तो अज्ञान अंशही चैतन्य प्रतिबिंबासहितच आहे. तो अज्ञान अंश म्हणजे व्यष्टी अज्ञान, हे सुद्धा कशाने सहित आहे, बुद्धी जशी चैतन्याच्या प्रतिबिंबाने सहित आहे तसं व्यष्टी अज्ञानात सुद्धा चैतन्याचं प्रतिबिंब आहेच. तुम्ही म्हणाल दिसत का नाही, आता ते अव्यक्त असल्यामुळे दिसत नाही. कळीमध्ये फळ दिसतं का पुष्पाच्या, पण मग त्याच्यामध्ये असल्याशिवाय पुढे लागेल का, ते पहिलं कळी नंतर फूल आणि नंतर त्याचं फळ. मग ते कळीमध्ये होतं म्हणूनच येतं ना. बरं, वृक्ष त्या बीजामध्ये वृक्ष नाही का, आहेच, मग दिसत का नाही, अव्यक्त आहे. पण तेच जमिनीत टाकल्याच्या नंतर व्यक्त रूपाने पाहायला भेटतो. तसं सुषुप्तीमध्ये बुद्धी नाही का, आहे, पण ती कशी आहे, अव्यक्त आहे. मग सुषुप्तीमध्ये जीव नाही का, अव्यक्त आहे. सुषुप्तीमध्ये अज्ञान अंश नाही का, अव्यक्त आहे.
तोच पुढे जागृती स्वप्न रूपी जमिनीमध्ये टाकला का व्यक्त रूपाला बुद्धी रूपाचा वृक्ष आपल्याला पाहायला भेटतो. हाच त्या काय तो त्यात फरक आहे. म्हणून म्हणतात आणि सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंबसहित अज्ञान अंश आहे तोच जागृती स्वप्न अवस्थेमध्ये बुद्धिरूप परिणामास प्राप्त होतो. म्हणून तो अज्ञान अंशही चैतन्य प्रतिबिंबासहितच असतो असे म्हटले पाहिजे. म्हणजे तो अज्ञान अंश सुद्धा जसं बुद्धी चैतन्याच्या प्रतिबिंबाने सहित आहे तसं वेष्टी अज्ञान सुद्धा चैतन्याच्या प्रतिबिंबाने सहित आहे. फक्त बुद्धीमध्ये त्या चैतन्य प्रतिबिंबाची चिदाभास रूपाने प्रतीती आहे आणि सुषुप्तीमध्ये ती प्रतीती नाही. पण वृक्षाची प्रतीती बीजात नाही म्हणजे त्याच्यात वृक्ष नाही असं नाही. तसं वेष्टी अज्ञानामध्ये जीवत्वाची किंवा बुद्धीची प्रतीती नाही म्हणजे तिथे संसार धर्मबुद्धी नाही असं नाही. तिथे सुद्धा ते कारण रूपाने अव्यक्त रूपाने आहेच आहे. म्हणून तर जीवत्वाचं बीज म्हटलेलं आहे. त्याचा कोणत्या वेष्टी अज्ञानाला जीवत्वाचं बीज म्हणतात आणि बुद्धीला जीवत्वदशीची प्रतीती असं म्हणतात. बघा आणि त्याच अज्ञान अंशाचा जागृती अवस्थेमध्ये बुद्धिरूप परिणाम होतो. जे वेष्टी अज्ञान सुषुप्तीमध्ये ज्याला वेष्टी अज्ञान म्हणतात जागृतीमध्ये त्याचा काय होतो बुद्धिरूप परिणाम होतो. आणि ज्याचा जागृतीमध्ये बुद्धिरूप परिणाम आहे त्याचा सुषुप्तीमध्ये वेष्टी अज्ञानरूप स्थिती होते. एवढाच काय तो फरक आहे. म्हणजे एक कार्य अवस्था एक कारण अवस्था एक व्यक्त आहे एक अव्यक्त आहे एवढाच फरक आहे. आणि त्या बुद्धीमध्ये संसार धर्माची प्रतीती होते. आलं का. संसार धर्माची प्रतीती करता कोण पाहिजे बुद्धी आणि जीवत्वाचं बीज म्हणलं तर कोण पाहिजे वेष्टी अज्ञान. तेच ठळक देतात. आता बघा त्या बुद्धीमध्ये संसार धर्माची प्रतीती होते वेष्टी अज्ञानात होत नाही. मग वेष्टी अज्ञानात प्रतीती होते म्हणजे वेष्टी अज्ञानात संसार धर्म नाही का आहे. पण कशी आहे ते बीज रूपाने आहे. बघा त्या या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाचे लक्षणामध्ये बुद्धी हा शब्द घातला. काय संसार धर्माच्या प्रतीतीची संगती सांगायची ना. संसार धर्म कोणाचे हा प्रश्न होता. मग संसार धर्म कोणाचे म्हणता आले नाही पहिले काल कूटस्थाचे. कारण कूटस्थ निर्विकार आहे. कारण कूटस्थ शब्दाचे दोन अर्थ केले. कूट म्हणजे आयरन तिच्याप्रमाणे निर्विकार किंवा कुटे म्हणजे मिथ्या असणारी बुद्धी तिच्यामध्ये असंगरूपाने राहणारा. कूटस्थ निर्विकार असल्यामुळे त्याचे म्हणता येत नाही. मग संसार धर्म कोणाचे म्हटले बुद्धिस्थ चिदाभासाचे. आणि सूक्ष्म विचार ते कूटस्थाचे आहे असं भ्रमाने वाटतं. तो भ्रमसुद्धा कोणाला होतो बुद्धिस्थ चिदाभासालाच होतो. पण पुन्हा म्हटले सूक्ष्म विचार केला तर कोणाचे नाही चिदाभासाचे नाही. म्हणले का नाही कारण चिदाभास कोणाचा बिंबरूप कूटस्थाचा. आणि बिंबरूप कूटस्थ जर निर्विकार आहे तर प्रतिबिंबरूप चिदाभासामध्ये विकार येतीलच कसे हे पुन्हा उत्तर दिलं. आणि मग कोणाचे ते एकट्या बुद्धीचेच आहे. मग त्या बुद्धीमध्ये संसार धर्माची प्रतीती आहे ना म्हणून पहिल्या लक्षणात आम्ही काय शब्द वापरला बुद्धी. मग काय मी लक्षण केलं कूटस्थ चैतन्य त्याच्या आश्रय असणारे बुद्धीमध्ये पडलेलं कूटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला आम्ही जीव म्हटलो का संसार धर्म कोणाचे आहे त्याच्या प्रतीतीची संगती लावायची होती म्हणून. पण आता तो जर म्हणशील संसार धर्माचं बीज कशात आहे कारण वरी पालवे खुडीजे मुळे उदक घालीजे मग कैसीने नाशन निपूजे त्या वृक्षा. मग आता मूळ अज्ञान गेलं पाहिजे म्हणून आता लक्षण काय करतो का कूटस्थ चैतन्य त्याच्या आश्रय असणारे वेष्टी अज्ञान आणि ते वेष्टी अज्ञानामध्ये कूटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव. असं लक्षण काय केलं प्राज्ञस्वरूप जीवावर लक्षण गेलं पाहिजे. आणि वेष्टी अज्ञान त्याला मूळ कारण आहे. अहो म्हणले पण जागृतीमध्ये प्रतीती येते स्वप्नामध्ये प्रतीती येते संसार धर्माची सुषुप्तीमध्ये येत नाही. म्हणले जरी येत नाही तर ती तिथे आहे. जसं की बीजात वृक्षाची प्रतीती येत नाही पण वृक्ष तिथे आहे. मग प्रतीती कधी येईल जमिनीत टाकल्याच्या नंतर. तसं सुषुप्ती अवस्थेमधील असणाऱ्या अज्ञानाची संसार धर्माची प्रतीती कधी येईल जागृती स्वप्नामध्ये आल्याच्या नंतर. ठीक ना. बघा मग म्हणतात त्या बुद्धीमध्ये संसार धर्माची प्रतीती होते वेष्टी अज्ञानात होत नाही. या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाच्या लक्षणात बुद्धी असा शब्द घातलेला आहे. ती दोन्ही लक्षणे निरनिराळ्या दृष्टीने बरोबर आहेत. निरनिराळ्या दृष्टीने बरोबर आहे म्हणजे संसार धर्माची प्रतीतीची संगती लावायची. मग कोण घेणं बरोबर आहे बुद्धी घेणं बरोबर आहे. आणि संसार धर्माचं बीज कशात आहे पाहिजे मग वेष्टी अज्ञान घेणं बरोबर आहे. जागृती स्वप्न अवस्था घेतली मग बुद्धी घेणं बरोबर आहे. सुषुप्ती अवस्था घेतली मग वेष्टी अज्ञान घेणं बरोबर आहे. स्थूल सूक्ष्म शरीर घेतले मग बुद्धी घेणं बरोबर आहे. आणि कारण शरीर घेतलं मग वेष्टी अज्ञान घेणं बरोबर आहे. त्याचप्रमाणे विश्व तेजस संज्ञक जीव घेतला मग बुद्धी घेणं बरोबर आहे. आणि प्राज्ञस्वरूप जीव घेतला मग वेष्टी अज्ञान घेणं बरोबर आहे. आणि असं घेण्याने कोणता दोष येत नाही अव्याप्ती नावाचा दोष येत नाही. मग आम्ही जीवाचं लक्षण सदोष केलं का निर्दोष केलं निर्दोष केलं. बरं नुसतं बुद्धी शब्द घातला तरी निर्दोष नाही का तरी निर्दोष आहे. कारण बुद्धी म्हणजेच बुद्धीची अव्यक्त अवस्था म्हणजेच वेष्टी अज्ञान आहे ना. बरं केवळ वेष्टी अज्ञान शब्द घेतला म्हणजे बरोबर नाही का तरी बरोबर आहे. कारण वेष्टी अज्ञानाची व्यक्त अवस्था म्हणजेच बुद्धी आहे. पण हे व्यक्त ना अव्यक्त कार्यकारण हे तुला जर नाही व्यक्त झालं
तुला जर नाही कळालं तर मग विकल्पाने पण ठेवलं कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रयाने असणारं व्यष्टी अज्ञान किंवा बुद्धी, आणि त्या व्यष्टी अज्ञानात किंवा बुद्धीत पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याचं नाव आहे जीव चैतन्य. आणि तत्वमसी महावाक्यातल्या तोम पदाचा हा आहे कोणता अर्थ? वाच्यार्थ. आणि कुटस्थ चैतन्य म्हणलं की हे आहे लक्ष्यार्थ. असा एवढा विषय आपला झाला. बघा हे दोन पंक्ती बघा. या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाचे लक्षणात बुद्धी असा शब्द घातलेला आहे, आणि दोन्ही लक्षणे निरनिराळ्या दृष्टीने कशी आहेत? बरोबर आहेत. म्हणून कुटस्थ चैतन्याच्या लक्षणात बुद्धी अथवा विष्टी अज्ञान असे दोन शब्द कशा घातलेत? विकल्पाने घातलेत. मुख्य जीवपणा कुठे आहेत? विष्टी अज्ञानात. मग मुख्य जीवपणाचा विचार करायचा तर कोणतं विशेषण घेतलं पाहिजे? विष्टी अज्ञान घेतलं पाहिजे. आणि त्या जीवपणाच्या जीवपणामुळे, जीवपणा म्हणजे संसार धर्म, त्याची प्रतीती याची संगती लावायची असेल तर कोणतं विशेषण घेतलं पाहिजे? बुद्धी. मग आम्ही दोन्ही घेतलं तर काही चुकलं का आमचं? काही चुकलं नाही. कुठला दोष येतो? कुठलाच येत नाही. आणि एक घेतलं तरी दोष येत नाही, फक्त ते जाणलं पाहिजे. आणि तुला जर जाणायला तेवढी सूक्ष्म बुद्धी नसेल तर मग आम्ही दोन विकल्पाने पद टाकलेली आहेत. ठीक ना? बघा मुख्य हे ठळक अक्षरातली पंक्ती. मुख्य जीवपणा कुठे आहे? वेष्टी अज्ञानात आहे. आणि सुखदुःखादी संसार धर्माची प्रतीती कुठे आहे? बुद्धीत असल्यामुळे, म्हणजे बुद्धी असल्याशिवाय संसार धर्माची प्रतीती होणार नाही, आणि वेष्टी अज्ञान घेतल्याशिवाय बीज काय हे कळणार नाही. म्हणून जीव चैतन्याचे दोन्ही तऱ्हेचे लक्षण सांगितले. पहिलं लक्षण कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारे बुद्धी, त्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला म्हणतात जीव चैतन्य. या लक्षणाने काय होतं? संसार धर्माची प्रतीतीची संगती लागते. दुसरं लक्षण कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी वेष्टी अज्ञान, त्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला जीव म्हणतात. या लक्षणाने जीवात्वाचं बीज कुठे आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि मग आता अव्याप्ती नावाचा दोष येऊ नये असं म्हणत असाल तर मग विकल्पाने कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारे बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान, आणि त्या बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानात कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्याच म्हणतात जीव चैतन्य. आता हे कसं लक्षण झालं? निर्दोष लक्षण झालेलं आहे, कुठलाही दोष येत नाही असं गुरुदेव बोललेत. आणि ऐनकैन प्रकाराने दोन आकाशाच्या ठिकाणचे दोन चैतन्य आपले पाहून झाले. दोन आकाश, पहिलं घटाकाश, त्याच ठिकाणी येणारं कुटस्थ चैतन्य. दुसरं आकाश जलाकाश, त्या ठिकाणी येणारं जीव चैतन्य. आता तिसरं आकाश मेघाकाश, आणि त्याच्या ठिकाणी येणारं ईश्वर चैतन्य. ते मेघाकाश आणि ईश्वर चैतन्य. आता हे दृष्टांत आणि दृष्टांताचं साम्य आपल्याला सांगतात. आता थोडंसं आपण लक्षात घेऊ. म्हणजे मेघाकाशामध्ये किती गोष्टी पाहिल्या होत्या? पटकन बोला आपण. 3 आहे ना? 3 गोष्टी पाहिल्या आहेत. त्याच्यामध्ये एक मेघ आहे ना, नंतर त्याच्या आश्रयाने असणारं सजल ढग, सजल मेघ म्हणजे आकाश, त्याच्या आश्रयाने असणारं सजल मेघ, आणि त्या सजल मेघामध्ये अरूप आकाशासहित रूपवान नक्षत्र देखाचं प्रतिबिंब, त्याला म्हटलं होतं आपण मेघाकाश. तिथे आपल्याला 2 दिसलेले नाहीत. एक मेघस्थित जल, आणि 2 त्या जलामध्ये असणारं प्रतिबिंब. पण दोन्ही गोष्टी कशाने सिद्ध केल्या आपण? त्या अनुमानाने. मग मेघात जल आहे कशावरून? वृष्टीत पाऊस खाली पडतो म्हणून, जल खाली पडतं म्हणून. आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंब आहे कशावरून? येतात जलाकाशात. जलाकाशात जल आहे म्हणून तिथे काय आहे? प्रतिबिंब आहे. तसं मेघाकाशात काय आहे? तिथं जल आहे म्हणून तिथे काय आहे? प्रतिबिंब आहे. आणि मग जलाकाशाची सिद्धी झाली, आपलं मेघाकाशाची सिद्धी झाली. व्यापक आकाश, त्याच्या आश्रयाने असणारं सजल मेघ, आणि त्या सजल मेघामध्ये अरूप आकाशासह रूपवान नक्षत्राधिकाचं प्रतिबिंब, त्यास मेघाकाश असे म्हणतात. जसं मेघाकाशात किती गोष्टी आहेत? 3 आहेत. जलाकाशात किती आहेत? 3 आहेत. तसं जीव चैतन्यात 3 पाहिलं, तसं मेघाकाशात 3 आहेत. ईश्वर चैतन्यात सुद्धा किती येणार? 3. मग कोणत्या त्या? एक आहे ब्रह्मचैतन्य, ते कोणाच ठिकाणी घ्यायचं? महाकाशाच्या ठिकाणी. नंतर त्याच्या आश्रयाने असणारं सजल मेघ, तसं इथे घ्यायचं शुद्ध सत्वती माया. आणि त्या सजल मेघामध्ये महाकाशाचं प्रतिबिंब म्हटलं आपण. तसं हे व्यापक असणार ब्रह्मचैतन्य, त्याच्या असणारी शुद्ध सत्वती माया, आणि त्या शुद्ध सत्वती मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्यास म्हणतात ईश्वर चैतन्य. ठीक ना? असं ईश्वर चैतन्य, ईश्वर चैतन्याचं काय झालं? लक्षण झालं. मग आता हे ईश्वर चैतन्याचं लक्षण झाल्याच्या नंतर हा ईश्वर कसा आहे? त्याच्याकरता 1-2-3 शब्द आपण समजून घेऊ. ईश्वर कसा आहे? अंतर्यामी. कसा आहे? अंतर्यामी. अंतर्यामी का म्हणतात? न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. त्याला सगळं सांगावं लागतं का न सांगता कळतं? न सांगता कळतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, कारण ही सर्वाच्या अंतरात तो आहे ना, म्हणून त्याला सगळ्याचं अंतर कळतं. अंतरात म्हणजे अंतकरणात. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धिस्फुरे अरणशी ते वस्तू का मी सर्वागटी राम.
देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ध्यानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. आहे ना, म्हणजे परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे. आणि मग हृदयात असल्यामुळे हृदय राम त्याला आपण म्हणतो, त्यामुळे तर सर्वाला आराम आहे. तो जर हृदय राम नसेल तर आराम संपून रामाघरी आहे की नाही. मग असा असणारा परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे. मग हृदयात असणारा जो परमात्मा आहे तो कसा आहे? अंतर्यामी. का तर त्याला अंतरात सर्वांच्या राहतो. जसं आपलं अंतकरण शरीराच्या अंतरात आहे, आपलं अंतकरण शरीराच्या अंतरात आहे. आणि अंतरात असल्यामुळे अंतरातलं काय कळत नाही आपल्याला, आपल्याला सगळं कळतं. तसं ईश्वर सर्वांच्या अंतरात असल्यामुळे त्याला सगळं कळतं, म्हणून त्याला म्हणतात अंतर्यामी. अंतर्यामी शब्दाचा खरा अर्थ आहे अंतस्तित्व यमयती ते अंतर्यामी. सगळ्याच्या आत राहून सगळ्याचं नियमन करतो, त्याचा नाव आहे अंतर्यामी. जसं कारभारी कुठे राहतो? घरात. घरात राहून घराचं काय करतो? नियम करतो, तो कारभारी. आणि पुढारी गावात राहतो, गावात राहून गावाचं नियमन करतो, तो पुढारी आहे ना. मग तालुक्यात राहून नियमन करतो तो आमदार, बरोबर का. जिल्ह्यात राहून नियमन करतो तो खासदार, राज्यात राहून नियमन करतो तो मंत्री, देशात राहून नियमन करतो तो पंतप्रधान, आणि विश्वाचं नियमन करतो तो अंतर्यामी. सगळ्याचं विश्वाचं अंतरात राहून सगळ्याचं नियमन करतो. गट गट भीष्मो राम रमया. सांगा ना, त्याच्याशिवाय काय चालतं? काहीच चालत नाही असं तुकोबरा म्हणतात की नाही, म्हणतात की नाही. चाले वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, कोण बोलवित हरवीन. चाले शरीर कोणाचे असत्य, हे सुरुवाती वाटतं. चाले शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविते हरवीन. आणि वृक्षाचे पण हाले ज्याची सत्ता राहिली अंता मग कोठे. बरोबर ना. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. मनुष्याची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून आहे. बरोबर नाही. पाषाणाचे पोटी बैसाला दरदुर, तयामुखी चारा कोण घाली. अरे तू का म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. याचा अर्थ करता करविता कोण आहे? परमात्मा आहे. निमित्ताचा धनी केला अशी प्राणी आहे ना. निमित्त मात्र भव्य सव्य साचीन. अर्जुनाला म्हटलंय, बोला ना. हा, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता, मियाची नेमेला साता, काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणे आगाते पंडू स्वतः सगळे जयाची. तिथेच म्हणलेले पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखा नवलंडावी, पृथ्वी भूते व्हावी आज्ञापायी माझी. याचा अर्थ सर्वांचं नियमन करणारा तो आहे, म्हणून त्याचं एक नाव आलं आता अंतर्यामी आहे ना. अंतर्यामी. बरं, सर्वाच्या अंतरात तो आहे. जसं अंतकरण, आपलं अंतकरण, आपल्या अंतकरणाचं कोणतं परिमाण? उत्तर आहे, बऱ्याच वेळेला मागे विषय होऊन गेला आहे, मध्यम परिमाण. म्हणजे मला वाटतं इथे नाही फारसं झालं कधी. मध्यम परिमाण. तर अंतकरणाचं काही लोक महत् परिमाण मानतात, काही अणुपरिमाण मानतात, आणि वेदांतामध्ये मध्यम परिमाण मानलेलं आहे. आता महत् परिमाण म्हणजे काय, अणुपरिमाण म्हणजे काय, मध्यम परिमाण म्हणजे काय? महत् परिमाण म्हणजे खूप मोठं परिमाण. आकार परिमाण म्हणजे लांबी रुंदी येता, त्याचं काय महत् परिमाण. पण महत् परिमाणाचं अंतकरण मानलं तर काय बदलतो? स्थूल देह बदलतो ना, अंतकरण बदलत नाही. मग अंतकरण समजा आता माझा देहात आहे, आता या देहात अंतकरण हे आहे. आता पुढचा जर मुंगीचा जन्म प्राप्त झाला आणि त्याच्यातलं अंतकरण महत्परिमाणाचं जर मुंगीच्या देहात गेलं तर मागे ते लोळत चालेल, कारण मुंगीच्या देहात त्याला जागा भेटणार नाही ना तेवढी. बरं, ते मुंगीच्या देहातलं अंतकरण जर त्या हत्तीच्या शरीरात गेलं तर एकाच भागाला त्याला विजा होईल, बाकीच्या भागाला विजा होणार नाही. म्हणून अंतकरणाचं परिमाण कसं मानून चालत नाही, ते अणुपरिमाण मानून चालत नाही आणि महत् परिमाण मानून चालत नाही. मग त्याचं परिमाण कसं मानलं पाहिजे? मध्यम परिमाण. मध्यम परिमाण म्हणजे जेवढा देह तेवढा अंतकरण. म्हणजे जेवढा देह तेवढा अंतकरण, असं जर अंतकरणाचं मध्यम परिमाण मानलं तरी सर्वांचे देह सारखेच आहे का? सर्वांचे देह, आता माझा देह बाबाच्या हाताने घेतला तर कमी ठरेल, आणि माझा देह माझ्याच हाताने ठरला तर मग 3.5 भरेल, कारण ज्याच्या त्याच्या हाताने ज्याच्या त्याच्या शरीराचं माप घेतलं तर आऊट हात का मानव देह अल्लाने तुझी देह म्हटलेला आहे, कबीरदाजी बोलतात. म्हणजे 3.5 हाताचा देह आहे. पण सगळ्याचे देह सारखे नाही ना. बरं, त्याच्यात मनुष्याचे देह पहा आणि हत्तीचे देह पहा. मनुष्याच्या देहाचा आणि हत्तीचा देहाचा विचार केला तर हत्तीच्या एका पायातच मनुष्य संपून जाईल आहे ना. मग मध्यम परिमाण मानायचं म्हणजे कसं, तर जेवढा देह तेवढं परिमाण. आणि मग ह्या देहाचं काय होतं, देह जरी परिमाण बदलत राहिलं तर जसं देह लाभेल ना तसं अंतकरणाचं परिमाण होत जाणं, त्यालाच मध्यम परिमाण म्हणतं. म्हणजे ते कसं काय होईल, जसं दीपज्योतीचा संकोच विकास होतो. दिव्याची ज्योत, पेटलेला दिवा, तो दिवा जर आपण छोट्याशा देवाऱ्यात ठेवला तर त्याचा प्रकाश केवढा, देवाऱ्या एवढा. तोच देवाऱ्यातून काढून मोठ्या दिवाणात ठेवला तर दिवाणा एवढा, दिवाणात काढून बैठकीत ठेवला तर बैठकी एवढा, बैठकीत काढून मोठ्या एखाद्या हॉलमध्ये ठेवला तर हॉल एवढा, आणि तोच पुन्हा देवाऱ्यात ठेवला तर देवारा एवढा. त्या दिव्याच्या प्रकाशाचा काय होतो, संकोच विकास होतो.
तसं मध्यम परिमाणाच्या अंतःकरणाचं काय होतं, जेवढं शरीर तेवढं त्याचा संकोच विकास होतो. म्हणून अंतःकरणाचं कोणतं परिमाण मानलं पाहिजे, मध्यम परिमाण. आणि अंतःकरण म्हणजे काय हो, देहाच्या आत ज्ञानाचं साधन त्याला म्हणतो आपण अंतःकरण. मग देहाच्या आत ज्ञानाचं साधन त्याला अंतःकरण म्हणतो आपण. करण म्हणजे ज्ञानाचं साधन. मग देहाच्या ज्ञानाचं साधन ते अंतःकरण असल्यामुळे, आणि आपलं शरीरातलं अंतःकरण कसं आहे, मध्यम परिमाणाचं. मध्यम परिमाणाचं म्हणजे नकशिकांत ते व्याप्त आहे. म्हणून पायी काटा नेटे ती व्यथा जीवी उमटे, त्याचा पुढे संकटे पुढे लांछने जो. संताचं वर्णन करताना ज्ञानोबाने हा दाखला दिला. मग पायात काटा बसल्याच्या नंतर मस्तिष्काच वेदना होतात की नाही. बरं, इकडल्या एखाद्याने चिमटा काढला पायात, काही कळतं की नाही आपल्याला. आपल्या शरीराच्या कुठल्याही भागात काही झालं तर आपल्याला लगेच कळतं. काय कळतं, कारण देहाच्या ज्ञानात साधारण पूर्ण शरीरात व्याप्त आहे म्हणून कळतं. बरोबर आहे ना. तसं आपलं आता हे 3 लावून घ्या. आत्ताच आपण म्हणलो या 3 अवस्था बोललो, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. 3 शरीर, स्थूल, सूक्ष्म, कारण. 3 अभिमानी, विश्व, तेजस, प्राज्ञा. बरोबर आहे ना. मग बघा, सुषुप्ती अवस्था, कारण शरीर त्याचा अभिमानी प्राज्ञ. स्वप्न अवस्था, सूक्ष्म शरीर त्याचा अभिमानी तेजस. आणि जागृती अवस्था, स्थूल शरीर त्याचा अभिमानी काय म्हटलं आपण, विश्व. बोललो ना आपण. मग तसं हे झालं व्यष्टी द्यायचं. आणि सगळ्याचं आहे ते एकाला म्हणायचं व्यष्टी, सगळ्या जगाला म्हणायचं समष्टी. मग समष्टी जगाचे कारण शरीर, आपलं समष्टी जगाची सुषुप्ती अवस्था 4. आणि समष्टी जगाचे कारण शरीर त्याला नाव येतं विश्वर. व्यष्टी म्हणलं का प्राज्ञ, समष्टी म्हणलं का त्याला काय नाव येतं, ईश्वर. समष्टी स्वप्नावस्था, समष्टी सूक्ष्म शरीर आणि त्याचा अभिमानी त्याला नाव येतं हिरण्यगर्भ. त्याला नाव काय येतं, हिरण्यगर्भ. आणि समष्टी स्थूल शरीर, त्या समष्टीचा अभिमानी समष्टी स्थूल शरीर, समष्टी जागृती अवस्था, समष्टी स्थूल शरीर आणि समष्टी स्थूल शरीर जागृती अवस्थेचा अभिमानी त्याला नाव येतं विराट. त्याला काय नाव येतं, विराट. मग ईश्वराला काय म्हणणार, समष्टी. आपण या देहाचा अभिमान घेतो म्हणून आपल्याला व्यष्टी काय म्हणतात, विश्व, स्थूलाचा. तसं समष्टी स्थूलाचा अभिमान धारण करतो त्यावेळेला त्याला काय नाव येतं, विराट. ठीक ना. समष्टी स्थूलाचा अभिमान धारण करतो त्यावेळेला त्याला नाव येतं विराट. हे ईश्वर चैतन्य आपल्याला समजून घ्यायचं. त्याचं पहिलं नाव काय पाहिलं आपण, अंतर्यामी. पहिलं नाव काय पाहिलं, अंतर्यामी. आता दुसरं नाव काय पाहिलं, विराट. 3 नावं पाहिले त्याचे, ईश्वर, हिरण्यगर्भ आणि विराट. समष्टी कारणाचा अभिमान धारण करतो ईश्वर. 4. समष्टी सूक्ष्माचा अभिमान धारण करतो हिरण्यगर्भ आणि समष्टी स्थूलाचा अभिमान धारण करतो विराट. असं जो विराट आहे, पहिलं नाव काय पाहिलं त्याचं, अंतर्यामी. कारण सगळ्याच्या आत राहून सगळ्याचं नियमन करतो. आपल्याला वाटतं आपण करतो, आपण काही करत नाही. आपल्याला डोळ्याची पापणीची उघड झाप सुद्धा स्वतःच्या सत्तेने करता येत नाही. त्याने जर ठरवलं याने डोळे आता उघडले, याचे झाकू द्यायचे नाही, तर झाकत नाही. होतं का असं, आहे की नाही, झाकत नाही. लोक म्हणतात त्याचे डोळे झाका नाही, म्हणले आता ते झाकत नाही, आहे ना, त्यांनी झाकलेले आहेत, आहे ना. म्हणजे इतकं त्याच्या हातात आहे. म्हणून तो जसं आपल्याला म्हणजे परमात्मा हा अंतर्यामी का, तर सगळ्याचा आत राहून नियमन करतो म्हणून. आणि समष्टी स्थूलाचा अभिमान धारण करतो म्हणून त्याला नाव दिलं विराट. ठीक ना. आणि त्या विराट असल्यामुळे जसं आणि मग त्याला पूर्ण नाव येतं आता सर्वज्ञ. पहिलं नाव सगळ्याचा अंतरात राहून नियमन करतो अंतर्यामी, आहे ना. सगळ्या स्थूलाचा अभिमान धारण करतो विराट. आणि त्याला नाव द्यायचं पुन्हा सर्वज्ञ. काय नाव द्यायचं त्याला, सर्वज्ञ. सर्वज्ञ काय म्हणतात, सर्वम जानाति यस सर्वज्ञ. सर्वच जाणतो म्हणून त्याला काय म्हणतात सर्वज्ञ. भूत, भावी, वर्तमान तिन्ही कालातलं एक समावेशित करून त्याला कळतं म्हणून त्याचं नाव सर्वज्ञ. आणि आपण अल्पज्ञ, कारण आपल्याला सर्व कळत नाही, कारण आपली उपाधी सर्वात नाही. त्याला सर्व कळतं, कारण त्याची उपाधी सर्वात आहे. आपला अंतःकरण कुठे आहे, पूर्ण शरीरात आहे. म्हणून पूर्ण शरीरातल्या कुठल्या भागातलं काय कळत नाही आपल्याला, सगळंच कळतं. छान, सगळंच कळतं. कारण आपल्या शरीरात आपल्या अंतःकरण उपाधी पूर्ण शरीरात नकशिकांत व्याप्त असल्यामुळे कुठल्याही बाजूला काही झालं, एखादं अगदी किती आपण व्यस्त असलो, एकाग्र पाठात असलो, एखादा मच्छर चावला लगेच कळतो, पटकन हात तिकडे जात समाचार घेतो, चल हो बाजूला, मला पाठ ऐकू दे. होतं की नाही, मग कळालं की नाही आपल्याला. कारण आपलं अंतःकरण वृत्ती, अंतःकरण उपाधी सर्व शरीरात व्याप्त असल्यामुळे कुठल्या बाजूला काही घडलं तरी आपल्याला कळतं. तशी याची उपाधी कोणती आहे, माया. आणि पुन्हा आपली मलिन सत्वात्मक अविद्या असून सुद्धा आपल्याला पूर्ण शरीरातलं कळतं, पण आपल्याला फक्त वर्तमान काळातलं कळतं. भूतकाळातलं लवकर आठवत नाही, भविष्य काळातलं काही तर कळतच नाही. बरोबर की नाही. कारण आपली उपाधी काय, अविद्या आहे. पण जरी अविद्या असली तर ती पूर्ण शरीरात व्याप्त असल्यामुळे अंतःकरण
आणि ते पंचकृत पंचमहाभूताचं मिलित सत्वांशाचं कार्य असल्यामुळे सत्व संजय ते ज्ञानम, म्हणून आपल्याला वर्तमान काळातलं तरी शरीरातल्या कुठल्याही कोपऱ्यात काही घडलं तरी कळतं. पण त्या परमात्म्याला वर्तमान काळातलंही कळतं, भूतकाळातलंही कळतं आणि भविष्य काळातलंही कळतं. उलट अर्जुनाला तो सांगतो, बहुनिमी वेतेताने जन्माने तवच अर्जुन तान्य अहम वेद सर्वाने नत्वम वेत्थ परंतप. तुझी आणि माझी जन्म पुष्कळ झाली, पण हे परंतप अर्जुना मी त्याला जाणतो, तू त्याला जाणत नाही. कारण तू त्याला का जाणत नाही? तुला मागचंही काही आठवत नाही आणि पुढचं काही सुचत नाही. तुला फक्त वर्तमान काळातलं दिसतं, पण मला कळतं, कारण मी सर्वज्ञ आहे, तू अल्पज्ञ आहे. तुझी उपाधी अविद्या आहे, माझी उपाधी सर्व माया आहे. पण आता इथे तूर्त घ्या, आपल्याला जसं आपल्या पूर्ण शरीरातलं कुठलंही काही कळतं, म्हणजे कुठे काही वेदना झाल्याच्या नंतर का आपली उपाधी पूर्ण शरीरात व्याप्त आहे, तशी त्याची शुद्ध सत्वात्मिका माया जगात कुठे व्याप्त नाही का? मायेचाच परिणाम जगत आहे, मायेचाच परिणाम जगत आहे. मग त्याची मायारूपी उपाधी म्हणजेच एक प्रकारचा अंतकरण परमात्म्याचं सर्वत्र व्याप्त असल्यामुळे त्याला जगातलं सर्व काही कळतं. म्हणून त्याचं तिसरं नाव आलं इथे सर्वज्ञ. पहिलं नाव अंतर्यामी, दुसरं नाव विराट, तिसरं नाव सर्वज्ञ. अंतर्यामी का? सर्वाच्या आत राहून नियमन करतो म्हणून. विराट का? समष्टी स्थूलाचा अभिमान धारण करतो म्हणून. आणि सर्वज्ञ का? त्याला सर्व कळतं म्हणून. बरं, त्याच्या सर्वज्ञतेवर आक्षेप घेतला की नाही? त्याच्या सर्वज्ञतेवर आक्षेप घेतला कोणी? त्याच्याच पत्नीने. कारण बाहेर किती मनुष्याला लवकर लोक मानतात, पण घरची बायको लवकर मानेलच असं नाही, कारण तिला सगळा पंचनामा माहिती असतो. आणि त्यामुळे त्या आईसाहेब रखुमाईला, लक्ष्मी मातेला परमात्म्याचं सर्वज्ञत्व नाही मान्य झालं. कारण परमात्मा म्हणायला लागले, एक दिवस लवकर जेवायला बसले नाही. म्हणजे तिने आग्रह केला, म्हणजे काय नाही नाही, मी विश्वंभर आहे, सगळ्याचं भरभूषण मला करावं लागतं, सगळे जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. बरोबर, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी 7 वाजताच म्हणले, वाट बघू पटकन. म्हणजे वा, पहिल्या दिवशी 10 वाजलेत आणि आज म्हणजे तुम्हाला भूक लागली म्हणजे मग सगळी जेवली आणि तुम्हाला नाही लागली म्हणजे मग राहिली. असं कुठं असतं का? म्हणजे नाही, मी जे बोलतो ते सत्य आहे. मग आईसाहेबांनी काय केलं, आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, काय केली, एक डब्बी, त्याच्यात ती मुंगी ठेवली आणि ती डब्बी पुन्हा ती आपल्या कमरेला. आणि दुसऱ्या दिवशी बोलवले जेवायला, हे जेवायला बसलेत, 2 घास घेऊ दिलेत. म्हणले सगळे जेवलेत. म्हणले हो, चांगलं बघा एकदा. हो हो, सगळे जेवलेत. आणि मग काढली डबी. हिचं काय? म्हणले तूच पहा. पाहिल्याच्या नंतर तिच्याही तोंडामध्ये ते तांदळाचा साखरेचा दाना. म्हटले देवा हे कधी? म्हणले तू डबी बंद करत होती त्याच वेळेला. म्हणले मला नाही कळालं. म्हणले तू सर्वज्ञ नाही ना. मला कळालं, कारण मी सर्वज्ञ आहे. मग परमात्मा इथे सर्वज्ञता सिद्ध झाली की नाही? बरं, पितामह भीष्म काय म्हणतात, देवा कुठल्या कर्माची शिक्षा? ना भुंक्तम क्षीयते कर्म, बरोबर आहे. कल्पकोटे शेतरेपी, आगा कर्मीचही उरावे, हेही बरोबर आहे. केले कर्म झाले, हे बरोबर आहे, पण केले तर ना, मी केलेच नाही. म्हटले या जन्मात नाही केले, पण मागच्या 7व्या जन्मात. आणि ते लाईव्ह सगळं दाखवलं पितामह भीष्माला. का दाखवू शकला? सर्वज्ञ आहे. का दाखवू शकले? सर्वज्ञ आहे म्हणून. म्हणजे याचा अर्थ परमात्मा कसे आहेत? ते एक अंतर्यामी आहे, नंतर ते विराट आहे, ते सर्वज्ञ आहे, आणि त्याच्या पुढचा शब्द समजून घ्यायचा आपल्याला, नित्यमुक्त आहे. कसे आहेत? नित्यमुक्त आहेत. 2 शब्द असतात, एक बद्धमुक्त आणि दुसरा नित्यमुक्त. ज्याची उपाधी अविद्या असते त्याला बद्धमुक्त म्हणतात, आणि ज्याची उपाधी माया असते त्याला नित्यमुक्त म्हणतात. मग कल्पना अविद्या, तिने झाला जीव, माया उपाधी शिव, बोली जेती. मग बद्धमुक्त कोण? ज्याची उपाधी अविद्या तो बद्धमुक्त, जीव बद्धमुक्त, आणि ज्याची उपाधी माया आहे तो परमात्मा नित्यमुक्त. मग त्याला नित्यमुक्त का म्हणायचं? मुक्तच आहे तर म्हणता का? जीव स्वतःबद्ध आहे ना, म्हणून त्याला मुक्त म्हणावं लागतं. म्हणजे शास्त्र सुसंस्कारित जीवानी त्याला काय म्हणतो? नित्यमुक्त. कारण हा स्वतः काय आहे? बद्धमुक्त आहे. कारण बरं, हा बद्धमुक्त का? कारण याची उपाधी अविद्या, त्याचं आवरण करणं स्वभाव आहे. आणि तो नित्यमुक्त का? त्याची उपाधी माया, त्याचं आवरण करणं स्वभाव नाही. जसं आता तुमच्या डोळ्याला चष्मा आहे, मग तो चष्मा तुमच्या डोळ्याचं संरक्षण करून तुमच्या दृष्टीला काही त्रास करतो का? पलीकडलं चांगलं दाखवतो, बरोबर ना? मग त्या चष्म्याने काय केलं? आवरण केलं नाही. आणि इथे हात लावला तर आता आवरण करेल. मग चष्मा तरी एक पडदाच आहे आणि हात तरी पडदाच आहे, पण हातासारखा पडदा म्हणजे आपली उपाधी आहे बलित सत्वात्मिका अविद्या, आणि काचासारखा पडदा म्हणजे परमात्म्याची उपाधी शुद्ध सत्वात्मिका माया. म्हणून तो सर्वज्ञ आहे आणि जीव हा अल्पज्ञ आहे. आणि म्हणून जीवात्मा बद्धमुक्त आहे आणि परमात्मा नित्यमुक्त आहे. असा एकंदर एवढ्या पदाने कोणत्या चैतन्याचा परिचय झाला आपल्याला? ईश्वर चैतन्य. मग अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी शुद्ध सत्वती माया, मायामध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब, त्याचं नाव ईश्वर चैतन्य. हे झालं त्याचं लक्षण. आणि तो ईश्वर चैतन्य कसा आहे? पहिला शब्द अंतर्यामी, सर्वाच्या आत राहून नियमन करतो म्हणून. तोच कसा आहे? विराट, सगळ्या जगाच्या स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो म्हणून. आणि विराट असून त्याची उपाधी सर्वत्र व्याप्त असल्यामुळे सर्वज्ञ आहे.
आणि त्याची उपाधी शुद्ध सत्वात्मिका असल्यामुळे ती आवरण करत नाही म्हणून तो नित्यमुक्त आहे. अशा 5 पदाने कोणत्या पदाचा परिचय झाला? ईश्वर चैतन्याचा परिचय. दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? मेघाकाशाच्या ठिकाणी. तेच आता इथे दिले आहेत. एवढं फक्त आपण आता वेगात वाचून घेऊ. कोणतं चैतन्य? ईश्वर चैतन्याचं लक्षण काय म्हणतात बघा. ईश्वर चैतन्याचे लक्षण थोडंसं एकाग्र होऊया आपण. ईश्वर चैतन्याचे लक्षण: ब्रह्मचैतन्य 1, 2 बोलायचं, माया, आणि 3 मायेमध्ये चैतन्याचा म्हणजेच ब्रह्मचैतन्याचा आभास. हे 3 पदार्थ मिळून जो होतो त्याचं नाव आहे ईश्वर चैतन्य. पटकन बोला. ईश्वर चैतन्य तत्वमसी महावाक्यातल्या तत्पदाचा कोणता अर्थ? वाह, वाच्यार्थ. आता बघा, जीव चैतन्याच्या लक्षणात जसे 1 अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, 2 त्याच्या आश्रयात असणारी बुद्धी किंवा इथे नाही पण शब्द टाकायचा आपण, बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान, आणि त्या बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानात पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब तो कोण झाला होता? जीव चैतन्य. तेच इथं सांगतात बघा. जसे जीव चैतन्याच्या लक्षणामध्ये जसे 1 अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, 2 त्याच्या आश्रयात असणारी बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान, आणि 3 त्या बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानात कुटस्थ चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास प्रतिबिंब, हे 3 पदार्थ सांगितले आहेत. तसेच 3 पदार्थ वरील कोणत्या चैतन्याच्या लक्षणात सांगितले? ईश्वर चैतन्याच्या लक्षणात सांगितलेले आहे. ईश्वर हा दृष्टांतातील कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? मेघाकाशाच्या ठिकाणी आहे. तो कसा आहे? पहिला शब्द आला बघा, सर्व अंतर्यामी आहे. सर्वांच्या आत राहून सर्वांचं नियमन करतो. त्याच्याकरता आपण प्रमाण म्हटलो, चाले शरीर कोणाच्या सत्य. ज्ञानोबराच्या ओव्या काही आपण पाहिल्या. तो सर्व अंतर्यामी आहे. याचा अर्थ सर्वाच्या अंतकरणात त्या जीवाच्या कर्माप्रमाणे कर्म प्रवृत्तीची काय करतो? त्याला प्रेरणा देतो. म्हणून आपण म्हणतो जगी जेवणाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फल देत ईश्वर. म्हणजे त्याला कर्माचं फलही देतो आणि त्याच्या वासना संस्कारानुरूप कर्म करण्याची प्रेरणा देखील देतो. आणि सुखदुःखाचा पुन्हा काय करतो? त्याला भोगही देतो आहे ना. सुखदुःखाने तर साक्षात्कार भोग हा. जगातील असे सर्व व्यापार करून सुद्धा तो कसा आहे? सदैव मुक्त आहे. आपण न करता बद्ध होतो आणि तो करूनही सर्वातून मुक्त आहे. का? याचं कारण आहे मी माझी क्षमा करा कर्तृत्वाचा मधू, कर्मफलाचा आस्वाद या दोहीची नावे बंधू कर्माचा. की करता कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद घेतला का तो बद्ध होतो. आणि सगळं करून हे मदस्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणे तले तो सुटला गा. असा जाणणार तो आहे म्हणून सगळं करून हा करताय. भोग तुका म्हणे नटधारी आणि भोगोनी ब्रह्मचारी. म्हणजे सगळा परमात्मा हा करून अकर्ता भोगून हा भक्त का कर्तृत्व मद आणि फलाभिलाष घेत नाही. आणि जीवात्मा न करता करता आणि मग भोगता काय होतो? तर कर्तृत्व मद आणि फलाभिलाष घेतो. म्हणून जीवाचा स्वभाव काय? पुढीलाचे ओझे, आपल्या माता घ्यायचे तरी कान दाटीचे धनुर्धारा. असा जीवाचा स्वभाव असल्यामुळे त्याला भोगावं लागतं. आणि आज सगळं करून आपल्याकडे काहीच घेत नाही म्हणून परमात्म्याला त्याच्यातलं सगळ्या तंतुमुक्त आहे. बरं जीवात्मा तरी घेतो का? कारण त्याची उपाधी अविद्या त्यामुळे ती आवृत्त करते, तिचा तो स्वभाव आहे. आणि परमात्मा का घेत नाही? कारण त्याची उपाधी शुद्ध सत्वात्मिका माया असल्यामुळे आरशाच्या काचासारखी, आपल्या चष्म्याचा किंवा गाडीचा समोरचा फ्रंटचा जो काच आहे त्याच्यासारखी असल्यामुळे ते त्याला कधी आवृत्त करत नाही. बघा आता ते म्हणतात तो सदैव मुक्त आहे. कारण ब्रह्मावर ईश्वर भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी आहे. आणि ती उपाधी निर्मळ असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक स्वरूपाला म्हणजे कोणत्या? ब्रह्मस्वरूप हे त्याचं पारमार्थिक स्वरूप आहे. म्हणजे लक्षार्थ काय घ्यायचं इथं अर्थ? लक्षार्थ. म्हणजे त्या पारमार्थिक म्हणजे लक्षार्थ स्वरूप ब्रह्मस्वरूपाचं आच्छादन करत नाही. आणि आपली कुटस्थ आपलं लक्षार्थ कोण कुटस्थ त्याला आपली उपाधी आवृत्त केल्याशिवाय राहत नाही. कारण ती मलजी सत्वात्मिक आहे म्हणून. आणि म्हणून जन्म मरणाची भ्रांती कोणाला कधी होत नाही? ईश्वराला केव्हाच होत नाही. यास्तव म्हणून तो कसा झाला? नित्यमुक्त आहे ना. ईश्वर कसा आहे? मग नित्यमुक्त आहे ना. आपल्याला भ्रांती होते म्हणून आपण बद्धमुक्त. आपण कोणतं मुक्त म्हणायचं? बद्धमुक्त. बद्धच खरा. बद्धमुक्त कधी? जर गुरुला शरण गेला आणि गुरुनं उपदेश केला तर मुक्त, नाही तर मग जीवात्मा बद्ध आणि परमात्मा मुक्त. पण मग आता जीवात्मा बद्धाचा मुक्त दिशेत जाऊ शकतो आणि परमात्माला बद्ध दिशेतून मुक्त दिशेत जाण्याची गरज नाही, कारण त्याला बंधनाची नाही ठावे. मग मुक्त का असं आहे म्हणून. खरं तर आपल्यालाही तसंच आहे. कारण तो सांगतो, स्वतः सांगतो मम वंश जीव लोके जीवभूत सनाताना मनुष्यष्टाने इंद्रियाने प्रकृतीस्थाने कर्षती. आता त्याचा अंश जर आपण आहोत, तो जर मुक्त आहे तर आपण बद्ध कशी होईल? होणारच नाही. पण म्हणून तर तो कबीर म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आता काय झालं? खरं म्हणजे जीवाचा हा लंबकर्ण त्याच्यासारखा गाढवपणा झाला. म्हणजे लंबकर्ण म्हणजेच कोण? गाढव. आणि गाढव कसं? गाढवाला गाढव का म्हणतात? त्याचं रामकृष्ण हरी छान ते गाढव आहे म्हणून. पण गाढवाला गाढव का म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे न बांधता बांधलं जातं आणि न सोडता सोडलं जातं. बघा ना तुम्ही, त्याच्या हातावर त्याच्या पायावर हात फिरला
ते म्हणतो मी बांधलो, आणि दुसऱ्या दिवशी असा हात केला तो म्हणतो मी सुटलो. मग त्या गाढवाचं चालू आहे का आपलं चालू आहे? आपलं तरी काय, आपल्याला कोणी बांधलं? आपल्याला कोणीच बांधलं नाही, पण आपण स्वतःलाच काय घेतलं? मुक्त होता परी बळे झाला बद्ध. पण हे बळेबद्ध करायला कारण कोण? ही त्याची उपाधी माया झाली ना, ही अविद्या. आणि कोणती सत्वात्मिका? मलिन सत्वात्मिका. म्हणून ती आपल्याला आवृत्त करते. म्हणून हे उपाधीचा सगळा खेळ आहे. आणि ते उपाधीचा खेळ तिच्या धर्म तिच्या माथी मारले का आपण नित्य मुक्तच आहे. आणि हे जाणून घेण्याकरताच हा अट्टहास आहे. आणि हा अट्टहास जर फळाला आला तर आपणही म्हणू नाही काय बरं, हा अट्टहास फळाला आला तर आपणही म्हणू याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचं त्याचं गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. आणि मग आहे ना तुका म्हणे मुक्ती पर दिली नवरी, आता दिवस चारी खेळ मिळे. आणि मग हे पाहताना मग आपणही विचारसागर झाल्याच्या नंतर हे जर कळालं तर आपण कौतुक वाटे झाले या वेचाचे. वर्षभर आम्ही जे अट्टहास केला, कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाममंगळाचे तिने गुढे. दुसरा विचार काय झालं तुका म्हणे मुक्ती पर नेली नवरी. आता काय करतात म्हणजे आता उरली उपाधी कारणे ते तर वेचिले दृश्यने. आता तुका म्हणे मुक्ती परलेले, आता दिवस चारी म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती आणि पुढची समाधी तुर्यागा सुद्धा खेळी वेळी नित्य काय नित्यानंदापुढे आनंद तो कोण? चिदानंद रूप शिवोहम नित्यानंदापुढे आनंद तो कोण? विषय सुखोबाई बापुडे ते सीन जेतन सरेचे वैकुंठ सदन शेषी सावित्री कुठं बोनेव. मग विषय तर नाही आणि आनंदाला उणेव नाही, अशी स्थिती प्राप्त होईल. बरं, ही स्थिती भोगताना दिसतात की नाही महात्मे आपल्याला आनंद देतात? डॉक्टर बाबा आपले शांतीबाई मामा भारती बाबा काय करतात? त्यांच्याकडे काय ऐश्वर आहे? आपल्यासारखे तर आपल्याला गाडी घोडी देवाच्या कृपेने आहे, त्यांना तर तेही नाही आहे ना. मारुती बाबाचं ऐश्वर पाहिलं तर ग्रंथ आणि 2 बंड्या 2 धोती, याच्या पलीकडे काय? आलं तरी ते ठेवत नाही. पण त्यांच्या आनंद पाहिला तर पंतप्रधान सुद्धा लाळ घोटे. भारताचा पंतप्रधान आहे ना मोदीबाई, ते सुद्धा त्यांच्या चरणाला लोटांगण लागत नाही. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती आणि मुक्त आत्मस्थिती सांडवेल. काय आनंद आहे? हाच आनंद आहे ना. म्हणजे हे ते म्हणतात आता कौतुक वाटे झाले या वेचाचे. आनंद ते बाबा म्हणतात कधी कधी तर असं वाटतं का इतका आनंद होतो का अंग फुटून तो बाहेर पडेल की काय. बरं खरं आहे, परिच्छिन्न देहा तो व्यापक आनंद साठवेलच कसा? म्हणजे हे त्यांना कळालं. आणि आपण फक्त आता सिद्धस्य लक्षणाने साधकाचे साधन आहे. जी सिद्धांचे लक्षण असतात ती साधकाचे साधन असतात. संत गेले जाया ठाया देवराया पावा. मग काय करावं? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, दीपी दिशे पाहता आपुलीच वस्तू. आपण काय करावं? काही नाही. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक प्रत्वंच ब्रह्मव्यासम विदुर्बोधा. आणि हे चिंतन वाया जाणार नाही, कारण चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. मग आता संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कायचा नेने तिथे का तुका म्हणे का मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. या मार्गावर आपण आहोत. त्यामुळे आपलं स्वतः उत्थान कधी होऊ द्यायचं नाही आणि परता तर होऊ द्यायचं नाहीच. आपण करतो ते योग्य आहे की नाही, तर आपण जे करतो तेच योग्य आहे. बाकी काहीच योग्य त्याला म्हणा न म्हणा ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न. पण आपण जे करतो ते निश्चित आपण मार्गावर आहोत. आणि जे मार्गावर आहेत तेच कधीतरी पोचणार आहे. जे मार्गावरच नाही ते पोचण्याचं काही शाश्वतीच नाही. म्हणून ईश्वर चैतन्याचं पहिलं लक्षण पाहिलं. ईश्वर चैतन्याचं लक्षण पाहिलं. तो कसा आहे म्हटलंय? सर्व अंतर्यामी. तो कसा आहे? पुन्हा सदैव मुक्त आहे ना. का तर त्याची उपाधी कशी आहे? निर्मल. ती उपाधी निर्मल असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपाला कधी आच्छादन करत नाही. म्हणून जन्म मरणाची भ्रांती ईश्वराला केव्हाच होत नाही. यास्तव तो कसा आहे? नित्यमुक्त आहे. आणि सच्चिदानंद आत्म नित्यमुक्त म्हणजे काय? त्याचं लक्षण करतात. सच्चिदानंद म्हणजे सच्चित आनंद, त्रिकालबाधित म्हणून सत, स्वयंप्रकाश म्हणून चित आणि परमप्रीतीचा विषय म्हणून आनंद. असं सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे याचंच नाव आहे नित्यमुक्ततेचं लक्षण. होणे हे बद्धतेचं लक्षण. आपल्याला प्रतीती येते, आपल्याला आपण असंच जड दुःखात्मक वाटतो म्हणून हे झालं बद्धमुक्त. आणि त्याला ती प्रतीती कधी येतच नाही म्हणून तो नित्यमुक्त. म्हणून सच्चिदानंद परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे हेच मुक्ततेचे लक्षण आहे. आणि होणे हे बद्धतेचे लक्षण आहे. म्हणून ईश्वर कसा झाला? सदा मुक्त आहे. आणि अज्ञानी जीव कसा आहे? सदा बद्ध आहे. मग बद्ध म्हणलं तर अज्ञानी जीव, आणि सदा मुक्त म्हणलं तर ईश्वर. तो ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे. मुंगी के पाव में घुंगरू बजे सोबी भगवान सुनता आहे. असा तो सर्वज्ञ आहे. म्हणजे सदैव सर्व पदार्थाला काय करतो? तो जाणतो आहे ना. भूत वायू वर्तमान सगळं कळतं. आपण ते लक्ष्मी मातेचा पितामह भीष्माचा दाखला पाहला. या सर्वज्ञतेचे कारण काय? तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव उत्पन्न होण्याला कारण कोण? जी उपाधी कोणती? शुद्ध सत्वगुण प्रधान असणारी
माया ही आहे. म्हणजे त्या कल्पना अविद्यतेने झाला जीव आणि माय उपाधी शिव बोली जेते, त्याची उपाधी कोण आहे? माया आहे. त्या मायालाच नाव आहे एक, माया, अविद्या, अज्ञान असे 3 नावं दिले. मग माया नाव का? तर या मासा माया आहे ना, अघटित घटना पटी ऐशी माया, दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्या. आणि अविद्या का? अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे स्वभाव ऐशी अविद्याची सोय सांगत असे, किंवा अविद्या का? ब्रह्मविद्येने नाश पावते म्हणून तिचं नाव अविद्या. आणि अज्ञान का? आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही म्हणून तिला काय म्हणतात? अज्ञान. म्हणून तिला अज्ञान म्हणलं तर चालेल की नाही? चालेल, कारण ती स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. तिला अविद्या म्हणलं तर चालेल की नाही? चालेल, कारण ती ब्रह्मविद्येने नाश पावते. आणि तिला माया म्हणेल तर चालेल की नाही? कारण हे सर्व अघटित ती दाखवते म्हणून तिचे नाव काय आहे? माया, अविद्या आणि अज्ञान वगैरे ही एकाच पदार्थाची काय आहेत? नावे आहेत. माया ही कशी आहे? सत्व, रज, तम 3 गुणांनी युक्त आहे म्हणून त्याला त्रिगुणात्मिका माया म्हणतात. कशी आहे? त्रिगुणात्मिका माया. मग सत्वगुणात्मक, रजगुणात्मक, तमोगुणात्मक म्हणून तिने जगात कशात 3 प्रकार केले नाही? ती त्रिगुणात्मक असल्यामुळे, तिचं कार्य जगत असल्यामुळे तिने कशात 3 प्रकार केले नाही? हा, मग त्याचं उत्तर काय? कशात 3 प्रकार केले नाही? अवकाशात केले नाही? तुम्ही सांगा, आहे ना. सगळ्यात तिने 3 प्रकार केले. ते देवात सुद्धा 3 प्रकार केले, ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि म्हणून सत्वगुण म्हणलं तर नाही, सत्वगुण म्हणलं तर विष्णू, रजगुण म्हणलं तर ब्रह्मा आणि तमगुण म्हणलं तर महेश, आहे ना. असे देवात 3 प्रकार केले, जीवात 3 प्रकार केले. रावण नावाचा जीव म्हणलं तर रजगुण, आणि कुंभकर्ण नावाचा जीव म्हणलं तर तमगुण, आणि बिभीषण नावाचा जीव म्हणलं तर सत्वगुण. जीवात सुद्धा 3 प्रकार केले. अहो 3 वेळेत 3 प्रकार केले, सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळ म्हणलं तर सत्वगुण, दुपार म्हणलं तर रजगुण, आणि संध्याकाळ म्हणलं तर तमगुण. म्हणजे तिने कशात 3 प्रकार करायला ठेवले? सगळ्यात तिने 3 प्रकार केले, कारण तीच त्रिगुणवती आहे. कोण? ही माया. बघा, माया ही सत्व, रज, तम या 3 गुणांनी युक्त असते. पण तिच्यामध्ये काय होतं? केव्हा केव्हा एखादा गुण वाढतो, त्याला म्हणतात 2 गुण खाचती आणि एक धरी उन्नती. ज्या वेळेला जो गुण वाढला ना त्यावेळेला ते कार्य करते. आपल्या जीवनात बघा, आपल्या जीवनात सत्वगुण वाढला ना, आपण पाठ अभ्यास वगैरे हे सगळं धार्मिक जास्त करतो. रजगुण वाढला, राजकारणात जास्त जातो. आणि तमगुण वाढला, झोपा काढतो, आहे ना. असं होतं, कारण त्या गुण वाढला का ते कार्य मनुष्याला ते करायला भाग पाडते. म्हणून म्हणतात माया ही सत्व, रज, तम या 3 गुणांनी युक्त असते. पण तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखाद्या गुणाची वाढ असते. ज्या वेळेला सत्वगुण फार होतो त्यावेळेला रजतम ही अगदी कमी असतात, मुळीच नसतात, असे कधी होत नाही. कारण 3 गुण त्रिगुणात्मक माया असल्यामुळे त्याच्यामध्ये 3 गुण राहणारच राहणार. फक्त काय होतं? कधी एक वाढतो तर 2 कमी होतात, आहे ना. सत्वगुण वाढला, रजगुण वाढला, तमसत्व कमी, तमगुण वाढला, सत्वरज कमी. पण 3 गुण नाही असं कधी होत नाही. मग देव म्हणलं तर कोणते गुण अधिक? सत्वगुण अधिक आणि रजतम जरा कमी. मनुष्य म्हणलं तर रजगुण अधिक, तम आणि सत्व कमी. आणि पनंग तिर्यक योनी म्हणलं तर तमगुण अधिक, त्याच्यामध्ये रजसत्व कमी. पण नसतात असं बिलकुल होत नाही. प्रत्येक ठिकाणी 3 गुण असतातच. सत्वगुण फार वाढला म्हणजे तो रजतमाला आपल्या स्वाधीन ठेवतो. अशा स्थितीला काय म्हणतात? शुद्ध सत्वगुण प्रधान माया असे म्हणतात. आणि म्हणूनच ती ईश्वराच्या स्वरूपाला काय करत नाही? कधीच आवरण करत नाही. कशाप्रमाणे? काचाप्रमाणे. काच जसं दृष्टीला आवरण करत नाही, उलट सुरक्षित ठेवून पलीकडचं दाखवतो, तसे माया काय करते? ईश्वराला कधी आवृत्त करत नाही, उलट सुरक्षित ठेवून त्याला सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वतंत्र, स्वतंत्र असा ऐश्वर्य बहाल करते. कोण? माया. म्हणून माऊली म्हणतात, पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहावं माझा, सर्वा परिपती भोगीजे ओझा. आणि ती काय करते? सगळं करते ती. आणि नाव कोणाचं वाढवते? या ईश्वराचं. जसं 9 महिने 9 दिवस एखादी आई बाळाला उदरात वाहते, पण शाळेत लावताना नाव कोणाचं लावते? त्याच्या वडिलांचं लावते. तसे माया सगळं करते, पण नाव कोणाचं देते? ईश्वराचं देते. अशी ही माया आहे, कारण ती शुद्ध सत्वात्मिका आहे. आणि म्हणूनच ती ईश्वराच्या स्वरूपाला कधी आवरण करत नाही. ज्या वेळेला सत्वगुण कमी होऊन तमगुण वाढतो ना, त्यावेळेला तिलाच काय म्हणतात? अज्ञान असं म्हणतात. असो, वर सांगितल्याप्रमाणे शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही ईश्वराची काय आहे? उपाधी असून ती सर्व जगात त्या मायेची काय व्याप्ती आहे. म्हणून माया कुठे नाही? सर्वत्र आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे लासी माया नाचविते कैसी, आहे ना. पण ही माया होय दासी लागे पाया. कधी? ज्ञानदेव म्हणता माया होय दासी लागे पाया. कारण ज्ञानदेव आणि ईश्वर 2 नाही. कारण ती आपल्याला एखादी म्हणजे ग्रामशिवाची मादी, त्याला कुत्री म्हणतात. ती जर एखादी इलाई ती कुत्री आहे, ती आपल्यावर धावून आल्या तर गळ्यात पडणार आणि आपल्याला फाडणार. भीती वाटली तर काहीच करत नाही, खाली बसायचं, गणपतराव मालकाला आवाज द्यायचा, तो म्हणतो चॅम्पी यू, ते लगे रिटर्न गिर टाकते. म्हणजे ती आपल्याला काही त्रास देत नाही. तसं एक तर मायाला मिथ्या ठरवायचं ब्रह्मज्ञानाने,
आणि नसेल शक्य ज्ञानोबरायचा धावा करायचा, माऊली तुम्ही हिला सांभाळून घ्या. कारण नारायण महाराज नामदेव महाराजचे चिरंजीव सांगतात, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया तिची आत्यंतिक निवृत्ती होते. एक तर हे चिंतन करायचं किंवा माऊलीला प्रार्थना करायची, किंवा माऊलीची कृपा झाली म्हणूनच आपण हे चिंतन करतो आहे ना. आणि माऊलीलाच प्रार्थना करायची, हे चिंतन फलद्रूप होऊ द्या, तिचं मिथ्यात्व आम्हाला कळू द्या. आणि मिथ्या पदार्थ एकदा मिथ्या रूपाने कळाला का त्याचा जोरच निवृत्त होतो, तो आपल्याला कुठलाही त्रास देऊ शकत नाही. स्वप्नातली एखादी किती मोठी हानी झाली किंवा किती मोठा लाभ झाला, जागृतीत आल्याच्या नंतर कधी विचार केला? कधीच केला नाही, कारण त्याच्याबद्दल काय झाला? मिथ्यात्व निश्चय झाला. तसं मायाकारी जगताबद्दल एकदा का मिथ्यात्व निश्चय झाला तर त्याच्या लाभ हानीचा विचार करेल नाही, आणि करतो त्यापर्यंत त्याला खरं मिथ्यात्व ते कळालं नाही. आणि ते मिथ्यात्व कळण्याकरता शब्दाने कळावं आणि ते अनुभूतीत येण्याकरता माऊलीची कृपा व्हावी, त्याकरता माऊलीला प्रार्थना करावी, कारण माऊलीमध्ये ते सामर्थ्य आहे. म्हणून हे 2 पंक्ती एवढ्या घ्या. जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त असून त्या बुद्धी वृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापाराचे एकाकाली कोणाला ज्ञान होते? जीवाला होते. अगदी त्याप्रमाणे सर्व जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थाच्या व्यापाराचे कोणाला ज्ञान होते? ईश्वराला. पुन्हा कसे होते? एकाच काली होते. म्हणून ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे. जीवाच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांड ईश्वराचे काय आहे? स्थूल शरीर आहे, म्हणून त्यास काय म्हणतात? विराट असे म्हणतात. आणि जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे दोन्ही काय? बंध मोक्ष भेद रहित आहे. मला कुटस्थाच्या ठिकाणी बंध आहे का? नाही. आणि ब्रह्माच्या ठिकाणी बंध आहे का? बंध मोक्ष दोन्ही नाही? दोन्ही नाही. मग बंध आणि मोक्ष, मग बंध नित्यबद्ध कोणाला म्हणले होते? जीवाला. आणि नित्यमुक्त कोणाला म्हणले? ईश्वराला. मग मुक्त हा भाव कोणाच्या ठिकाणी आहे? ईश्वर चैतन्या ठिकाणी. बद्ध हा भाव ठिकाणी कोणाच्या ठिकाणी? जीव चैतन्य ठिकाणी. आणि दोघांचं अधिष्ठान कुटस्थ आणि ब्रह्म यांच्या ठिकाणी बंध आहे का मोक्ष आहे का? दोन्हीतून ते मुक्त आहे. दोन्हीतून ते मुक्त आहे, एवढं सांगतात या पंक्तीत. जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान कुटस्थ आणि ब्रह्म आहे, ते बंध आणि मोक्ष या भेदरहित आहे. याप्रमाणे एकरस आहेत, म्हणजे एक समान आहे. कुटस्थ आणि ब्रह्म काय आहे? एकच आहे. बंध मोक्ष जीव ईश्वराच्या कोणाच्या ठिकाणी आहे? आभासाच्या ठिकाणी आहे. तिथे अनुक्रमी शब्द बारीक अक्षरात लिहून घ्यायचा किंवा ध्यानात ठेवायचा. इथे बंध मोक्ष म्हणजे बंध भाव कोणाच्या ठिकाणी? जीवाच्या ठिकाणी. आणि मोक्ष कोणाच्या ठिकाणी? ईश्वराच्या ठिकाणी म्हणून म्हणतात. आणि ती स्वतः दोघांच्या आभासाच्या ठिकाणी, म्हणजे अविद्येमध्ये पडलेला आभास कोण? जीव. मायेमध्ये पडलेला आभास ईश्वर. आणि अविद्येमध्ये पडलेला आभास जो जीव, त्याच ठिकाणी काय आहे? बंध. आणि मायेमध्ये पडलेला आभास जो ईश्वर, त्याच ठिकाणी काय आहे? मोक्ष. असं लावून घ्यायचं. बंध मोक्ष जीव ईश्वराच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म यांच्या ठिकाणी ते नाही. ते नाही म्हणजे कोण नाही? बंध आणि मोक्ष नाही. जीवास भ्रमाने भासतात. मग जीवास ठिकाणी प्रतीतील येतात. कशाने? भ्रमाने, है ना. मग आपण कालच बोललो, आपली गाडी चालते का शेजारची गाडी चालते? शेजारची, है ना. बरं, नौका चालते का तीरावरचे वृक्ष चालतात? नौका चालते. पण भ्रमाने काय वाटतात? तीरावरचे वृक्ष, आहे ना. तसं या ठिकाणी आभास यांच्या ठिकाणी बंध मोक्ष आहे का कुटस्थच ठिकाणी आहे? आभासच ठिकाणी आहे. तोही कोणाच ठिकाणी? खरं माया अविद्येच ठिकाणी. पण माया अविद्येत कोण पडले? हे जीव ईश्वराचे आभास, म्हणून त्यांच्या ठिकाणी भ्रमाने वाटलेत आणि त्यांनी कुटस्थ ब्रह्मावर आरोपित केले. पण तत्वता ते कोणाचे नाही? आभासाचे नाही. म्हणजे अविद्येत पडलेला आभास तो जीव, मायेत पडलेला आभास तो ईश्वर, त्यांचेही नाही. आणि कैमुतिक ज्ञाने अधिष्ठान कुटस्थ ब्रह्माचे नाही, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि माया अविद्ये जड आहे, त्याचेही नाही. पण दिसतात म्हणून ते दोघीचे म्हणा. कोणाचे नाही? आभासाचे नाही. पण वाटले ते भ्रांतीने. आणि ती भ्रांती कोणाला होती? ते आभासालाच होते. आणि ती भ्रांती निवृत्त होते कशाने? तत्वज्ञानाने. आणि ते तत्वज्ञानाकरताच कोण दोन्ही एक सांगायचे? आता ब्रह्म आणि कुटस्थ एक सांगायचे. आणि ते ऐक्य करताच हा विचार आहे. आता एवढं 1-2 मिनटं द्या अजून, कारण याच्याकरता उद्या आपला पुन्हा जास्त वेळ जाईल. हे ईश्वर चैतन्य संपवून टाकू बस. म्हणजे ईश्वराला आपण कोण संपवणार आहे? हे लक्षण फक्त तेवढं आपण बघायचं. आता आभासाच्या ठिकाणी बंध मोक्ष आहे ते खरे, पण त्यात इतका भेद आहे की ज्या आभासाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे त्याच्या ठिकाणी काय आहे? बंध आहे. म्हणजे कोणाच्या ठिकाणी अविद्येचं आवरण आहे? जीवाच्या ठिकाणी. म्हणून जीवाच्या ठिकाणी काय आहे? बंध आहे. आणि ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही, म्हणजे कोणाच्या ठिकाणी नाही? मायेतील आभार ईश्वराच्या ठिकाणी आवरण नाही, म्हणून तो काय झाला? मुक्त आहे. म्हणून म्हणतात ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही त्याच्या ठिकाणी मोक्ष आहे. जीवाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे, म्हणून जीव काय झाला? बद्ध. आणि ईश्वराच्या ठिकाणी केव्हाही आवरण नाही, म्हणून ईश्वर झाला नित्य मुक्त. आता जीवाच्या ठिकाणी तरी आवरण काय? तर जीवाची उपाधी कोण? अविद्या. आणि आवरण करणं हा तिचा काय? स्वभाव आहे. आणि ईश्वराची उपाधी कोण? माया. आवरण करणं तिचा काय नाही? स्वभाव नाही. हिचा स्वभाव आवरण करणं काय? ती मलिन सत्वात्मक आहे म्हणून. आणि तिचा आवरण करणं स्वभाव का नाही? शुद्ध सत्वात्मक आहे म्हणून, आहे ना.
काचाचा आवरण करणं स्वभाव नाही, कारण तो शुद्ध सत्वात्मक आहे. भिंतीचं आवरण करणं स्वभाव आहे, कारण ती मलिन सत्वात्मक आहे. मग मलिन सत्वात्मक अविद्या कोणाची उपाधी? जीवाची, म्हणून ती आवृत्त करते, म्हणून जीव झाला बद्ध. आणि शुद्ध सत्वात्मक उपाधी कोणाची? परमात्म्याची, ती आवरण करत नाही, म्हणून तो झाला नित्य मुक्त. बरोबर ना? म्हणून म्हणतात आता स्वभाव म्हणजे काय? त्याला म्हणतात स्वभाव दुरोती क्रमा. ज्याचा जो स्वभाव असतो, आपल्याकडे म्हण आहे मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असं का म्हणतात? कारण तो स्वभाव आहे. तसा अविद्येचा स्वभाव आहे आवृत्त करणं, आणि मायेचा स्वभाव नाही आवृत्त करणं. मग मायेचा स्वभाव काय? उलट सर्वज्ञत्व देणं. आणि अविद्येचा स्वभाव काय? अल्पज्ञत्व त्याला करणं. म्हणून जीव कसा झाला? अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र. परमात्मा कसा झाला? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र. आणि हे सुद्धा धर्म आभासाच ठिकाणी का अधिष्ठानाच ठिकाणी? आभासाच्या ठिकाणी. आणि ते सुद्धा कोणाचे? या उपाधीचे. मारले माती कोणाच्या? आभासाचे. का? आभास त्याच्यात पडला म्हणून. ठीक ना? हे कालचं सगळे निरूपण इथे पाहता येतं. मग ज्या ठिकाणी व्यष्टी अविद्या अंशातील आभासा जीव म्हणून सांगितलं आहे, त्या अविद्येचं आवरण करणे हा स्वभाव आहे. माया शुद्ध सत्व प्रधान असल्यामुळे तिचं आवरण करणे स्वभाव नाही. मायेचे अधिष्ठान चैतन्य हे कोण आहे? महावाक्यातील तत्पदाचे लक्ष आहे. आणि ब्रह्म, माया आणि मायेतील आभास हे तिन्ही मिळून कोण झाला? जीव. तो ईश्वर पदाचा, तत्पदाचा काय आहे? वाच्य आहे. ठीक ना? मग लक्ष कोण? ब्रह्मचैतन्य तत्पदाचं. आणि वाच्य कोण? ईश्वर चैतन्य. आता जगाची उत्पत्ती आहे ना, नंतर जगाची उत्पत्ती, पालन आणि संवार. उत्पत्ती म्हणलं तर ब्रह्मदेव रूपाने, पालन म्हणलं तर विष्णू रूपाने, संवार म्हणलं तर शंकर रूपाने. असं ईश्वर चार आहे का? एकच आहे? एकच आहे. पण त्यांनी पालन करू लागला का काय नाव येतं? विष्णू. संवार करू लागला की शंकर. आणि उत्पत्ती करू लागला की ब्रह्मदेव. कारण माया किती गुणवती? आता झालं त्रिगुणवती आहे ना. म्हणून रजगुणाची उपाधी स्वीकार केला का नाव आलं ब्रह्मा, उत्पत्ती करतो. सत्वगुणाचं उपाधी वाढला का नाव आलं विष्णू, पालन करतो. आणि तमगुण वाढला का नाव येतं शंकर, आणि तो संवार करतो. म्हणून ईश्वर काही तीन नाही, म्हणून एको देव सर्वभूतेषु उडा. पण तो कार्य वेगवेगळे करू लागला की त्याला वेगवेगळी नाव येतात. आणि जे बाप म्हणतात, लेख म्हणतात आहे ना. आता एखाद्या शरीर पुरुषाला बघितलं गेला, मुलगा पाहिला गेला वडील म्हणतात, पत्नी पाहिली का पती म्हणतात, गुरु पाहिले का त्याचे विद्यार्थी शिष्य म्हणतात. मग ते काय चार झाले का? पण त्याला फक्त उपाधिभेदाने नावं आली, तशी ईश्वराला उपाधिभेदाने ही नावं येतात. म्हणून जगाची उत्पत्ती, पालन आणि संवार करणारा कोण आहे? ईश्वर आहे. असे कुठे सांगितले? शास्त्रात सांगितले. अज्ञात अज्ञापकत्वम शास्त्रशे शास्त्रत्वम असे शास्त्रात सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की ईश्वर स्वरूपातील जो आभास अंश आहे तो सर्वज्ञतेने सृष्टीचे काय करतो? उत्पत्ती आदी व्यवहार करतो. उत्पत्ती आदी म्हणजे उत्पत्ती, स्थिती, प्रलय, सगळ्या घडामोडी तोच करतो. भक्तावर काय करतो? अनुग्रह. असुराचा संवार. माऊली म्हणतात दैत्याचे कुळे नासी, साधूचं मान गिवसी, धर्मासी नीतीसी शेषभरी. आणि भगवंत स्वतः सांगतात साधूनाम परित्राणाय, दुष्कृताम विनाशाय, धर्मसंस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामी. आणि तेच तुलसीदासजी सांगतात जब जब होई धर्म की हानी, बाळ असुर आदिर अभिमानी, तब तब प्रबोधरी विविध शरीरा, हरव कृपानिधी सज्जन पीरा. म्हणजे साधूचं रक्षण करतो, दुष्टाचा विनाश करतो, धर्माची स्थापना करतो कोण? ईश्वर. आणि हे करायला कोण लावती? हे सुद्धा ऐश्वर कोणी दिलं त्याला? मायेने दिलं. कोणाला? ईश्वराला. मग चांगली नाही का? सिद्ध सत्वात्मिक आहे ना, म्हणून ती चांगली आहे. बघा फारच काय सांगावे, शास्त्री जे काही ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन करते ते सर्व ईश्वराच्या आभासाचे आहे. म्हणजे मायेमध्ये पडलेला जो आभास आहे ना ब्रह्मचैतन्याचा, म्हणजे तो वाच्यार्थ त्याचे आहे. ईश्वराच्या ठिकाणी ईश्वराचं अधिष्ठान कोण? लक्षार्थातलं ब्रह्मचैतन्य. ते कसं आहे? निर्विकार, पुन्हा एकरस आहे. त्याच्या ठिकाणी फक्त ऐश्वर्य काय? एक. सत्ता, त्रिकाल बाधित आहे म्हणून. दोन. स्फूर्ती म्हणजे स्वयंप्रकाश आहे म्हणून. तीन. आनंद म्हणजे आहे ना परमप्रीतीचा विषय आहे. याशिवाय दुसरे कसले ऐश्वर्य नाही. याप्रमाणे अधिष्ठान माया, अधिष्ठान ब्रह्म, नंतर त्याच्या आश्रयाने असणारी शुद्ध सत्व होती माया, आणि त्या मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचा पडलेला आभास, या तिघाला मिळून काय म्हणतात? ईश्वर चैतन्य. तो कसा आहे? पहिला शब्द तो अंतर्यामी आहे. पुन्हा विराट, त्यालाच म्हणतात सर्वज्ञ. तो कसा आहे? नित्यमुक्त. असं कोणतं चैतन्य पाहिलं? ईश्वर चैतन्य. आता चौथा आकाश महाआकाश, आणि इकडं आहे ब्रह्मचैतन्य. तेवढं ब्रह्मचैतन्य 2-3च पंक्तीचं आहे. फक्त एका मिनिटात होईल. कशा करता तेवढं ठेवायचं? आता हाती गेलेला आहे. आता बघा, मग ते ब्रह्मचैतन्याचं लक्षण. पहिला शब्द आला स्थूल म्हणजे इंद्रियाला जे विषय होतं. दुसरा सूक्ष्म जे इंद्रियाला विषय होत नाही. तिसरा ज्ञात म्हणजे घटपटाधिक हे लोकातले. दुसरं अज्ञात म्हणजे स्वर्गाधिकातले. अशा सर्व पदार्थाच्या आत आहे नाही बाहेर. आत हरी,
बाहेर हरी, हरिने घरी कोंडिले हरी, येथे रे हरी, तेथे रे हरी, व्यापक सर्वा भूती रे, असा सच्चिदानंद म्हणजे त्रिकालबाधित म्हणून, सत स्वयंप्रकाश म्हणून, चित परमप्रीतीचा विषय म्हणून, आनंद असा सच्चिदानंद एकरूप असे जे परिपूर्ण, ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते, असा परितः पूर्ण परिपूर्ण चैतन्य त्यास काय म्हणतात? ब्रह्मचैतन्य. जसं मेघा ते महाकाश कुठे व्याप्त होतं? सगळीकडे व्याप्त. तसं हे सगळीकडे व्यापणं काय? सगळीकडे व्याप्त. ते कसं व्याप्त होतं? पोकळी रूपाने. आणि हे कसं व्याप्त? अस्थिभाती प्रिय रूपाने प्रत्येक पदार्थात. मागे पहिल्याच तरंगातल्या जो आनंद सत्य प्रकाश, त्याच्यामध्ये अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप आहे ना. मग नामरूप कोणाचं? मायेचं. अस्ति भाती प्रिय तो कोण? हे ब्रह्मचैतन्याचं. म्हणजे प्रत्येक पदार्थात आहे अस्ति, दिसतो, भाती, आवडतो, प्रिय, असा प्रत्येक पदार्थामध्ये अस्ति भाती प्रिय रूपाने जे सर्वत्र व्याप्त आहे त्याचं नाव ब्रह्मचैतन्य. दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? महाकाशाच्या ठिकाणी. त्याच्या ठिकाणी कोणता परिच्छेद नाही? कोणताच नाही. किती परिच्छेद आहे? 3. देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद. न व्यापित्वात देशतांतो, नित्यत्वात नापिकालत, न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा. ते व्यापक आहे म्हणून देश परिच्छेद नाही, देश परिच्छेद नाही. नित्य आहे म्हणून काल परिच्छेद नाही. आणि सर्वाचा आत्मा आहे म्हणून वस्तू परिच्छेद नाही. किंवा चंद्रशेखर महाराजांचे शब्द कणाकणात म्हणून त्याला देश परिच्छेद नाही, क्षणाक्षणात म्हणून काल परिच्छेद नाही, आणि मनामनात म्हणून वस्तू परिच्छेद नाही. असा देशकाळ वस्तू भेद मावळाला तो कोबर आहे. देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला वस्तू कार्य. बरोबर आहे ना? देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार्य. अशा पद्धतीने सर्वत्र जो व्याप्त आहे त्याचं नाव आहे ब्रह्म चैतन्य. बघा, म्हणून म्हणतात ते महाकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे कोणाचे जवळ आहे असेही नाही आणि कोणापासून दूर आहे असे म्हणता यावाचे नाही. त्याला एक संस्कृत वाक्य बाबाने सांगितलं होतं, न तद दुरे न तद अंतिके. त्याच्या कोणी जवळ आहे असं नाही, त्याच्यापासून कोणी दूर आहे असं नाही. कारण जवळ किंवा दूर मानण्याकरता वस्तू परिच्छिन्न असली पाहिजे. आपल्याला घट, आता हा माझ्या जवळ आहे तुमच्यापेक्षा दूर आहे, ती भिंत तुमच्या जवळ आहे माझ्या दूर आहे, ही भिंत माझ्या जवळ आहे तुमच्या दूर आहे, कारण हे परिच्छिन्न आहे. आकाश कोणाच्या जवळ कोणाच्या दूर आहे? कारण सगळेच आकाशात आहे, त्याच्यामुळे कोणाच्या जवळ कोणाच्या दूर म्हणता येत नाही. पण हे आकाश सुद्धा त्याच्या ठिकाणी लपंडाव खेळतं. नभ तुझे माझे खेळे लपितबे. इतका व्यापक तो आहे म्हणून तो कोणाच्या दूरही नाही, कोणाच्या जवळही नाही. व मग कसं आहे? जाकी रे भावना जैशी प्रभू मृत तीन देखे वैशी, असं ते ब्रह्मचैतन्य आहे. म्हणून म्हणतात असे म्हणजे ते कोणाच्या दूर आहे कोणाच्या जवळ आहे असे म्हणता यावयाचे नाही. जे आपल्या स्वरूपाहून निराळ्या देशात असते ना त्यास काय म्हणतात? देशाच्या उपाधीमुळे दूर किंवा जवळ म्हणतात. ब्रह्म व्यापक असल्यामुळे कोणाच्याही पदार्थापासून दूर किंवा जवळ आहे असे म्हणता येणार नाही. कारण ब्रह्म कसं आहे? सर्वांचा आत्मा आहे. आणि सर्वांचा आत्मा म्हणून आपल्याला सर्वात जवळ कोण? आत्मा. म्हणजेच कोण? ब्रह्म. कारण ब्रह्म सर्वांचा आहे आत्मा. आणि आपल्याला सर्वात जवळ कोण आहे? आत्मा. कारण ते आपलं स्वरूप आहे. इंद्रियाने पराण्यावर इंद्रिय परमन मनसस्तू पराबुद्री यो बुद्धे परत ससा. आणि तसा ते आत्मतत्वाची प्राप्ती करून घेण्याकरता आपल्याला प्रयत्न करायचा. म्हणजे या दोघांचं ऐक्य जाणून घ्यायचं. आता ज्याच्याकरता एवढा अट्टहास केला आपण 3 दिवस, ज्याच्याकरता एवढा अट्टहास केला 3 दिवस, 4 आकाश समजून घेऊन 4 चैतन्य, तर तो पगाराचा दिवस उद्याच्याला आहे. म्हणजे आहे ना, ज्याच्याकरता एवढा आपण अट्टहास केला दृष्टांत समजून घेण्याकरता, तो सिद्धांत उद्या येतो. त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.